रणे निगता शूर्ण पाहे मागार ऐसा मज धीर राखे आता संसारात अंतरलो दुरी आता कृपा करे नारायणा वागवितो तुझ्या नामाचे हत्यार हाच बडीवार मिरवितो तुका म्हणे मज फिरता माघारे तेथे उणे पुरे तुम्ही जाना संसारात अंतरलो दुरी आता कृपा करी नारायणा। महाराष्ट्र भूषण वैराग्याचे शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचे गुरु वेशवंदनी जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणी पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। विठाल सेवेला आरंभ करण्यापूर्वी छोटासा पर्याय। गेल्या अनेक वर्षाची असणारी ही परंपरा मला वाटते जवळपास 50 वर्ष ओलांडून आपण पुढे आलेला आहे आणि आज भगवान श्री मुंगसाजी बाबा यांच्या नामसप्ताहाचं आजचं जागरचं कीर्तन आणि आजच्या ह्या कीर्तनाचं सौजन्य आदरणीय राजू शेठ नाटकर त्याचप्रमाणे आदरणीय उत्कर्ष निमकर या मान्यवरांच्या सौजन्याने ही कीर्तनरूपी सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी निमंत्रित करण्याचं कार्य आदरणीय सुनीलजी असेल त्याचप्रमाणे आदरणीय राममते असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। विदर्भ देशाचा इतिहासामध्ये नामोल्लेख कोणामुळे आहे? जिजाऊ साहेबांमुळे आहे। लक्षात ठेवा, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो। लक्षात ठेवा, संसारामध्ये प्रपंचामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार असतात, परंतु त्या चढ उताराला सामोरं जायचं असतं, खचून जायचं नसतं। एक काळ रुक्मिणी आईसाहेबांचा वडील राजा भीमक कौंडण्यपूर विदर्भ देशीचे राजा होते। ते अगदी पुराण काळापासून विदर्भाची ओळख आहे, पण एक दुर्दैव असा आहे की आज संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध हिंदुस्थानामध्ये विदर्भाची ओळख अतिशय दुःखद गोष्टीने होते आणि ते म्हणजे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्या विदर्भामध्ये होतात। थोडंसं या विषयाकडे थोडं लक्ष वेधून आजचं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। कृपा करून सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं एवढी आग्रहाची कळकळीची विनंती। विडाला संकट साऱ्यांच्या जीवनामध्ये येतात, केवळ तुमच्या आमच्या प्रपंचामध्ये संकट येतात असं अजिबात कोणी समजू नये। संकटाने भल्या भल्यांची साथ सोडली नाही। तुम्ही आम्ही किस झाडाचा पाला, ज्याने संप्रदायाच्या कळशावर स्थान निर्माण केलं ते जगद्गुरु तुकोबराय। त्यांच्या जीवनामध्ये किती संकट आले। ज्या ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यांच्या जीवनामध्ये का कमी संकट आली का? लोकांनी जीव नाही दिले त्यांना। मधुकरी मध्ये लोकांनी माती कालवण्याचा नीच प्रयत्न केला। लक्षात ठेवा, आज आमच्यासारखे महाराज मंडळी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर फोटो भरतात। लक्षात ठेवा, त्यांच्या हरिपाठावर सुद्धा आम्ही फोटो भरतो, पण ती ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्ञानोबराय उपाशी पोटी होते हे सगळ्यात महत्वाचं आहे। लक्षात ठेवा, आज ज्ञानेश्वरीच्या नावाखाली कितीतरी जण फोटो भरतात, पण ज्याने ज्ञानेश्वरी सांगितले लिहिली नाही बरं का। बऱ्याच वेळेला ज्ञानोबरायांचा फोटो ज्ञानेश्वरी लिहिताना लोक दाखवतात लावतात। ज्ञानेश्वरी लिहिणारे सच्चिदानंद बाबा आहेत आणि सांगणारे माऊली ज्ञानोबराय आहेत, पण ज्ञानोबरायला ज्ञानेश्वरी सांगत असताना उपासपोटी राहावं लागलं। नवे नवे त्यावेळेच्या धर्ममार्तंडाने हा मूर्खपणा केला। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। या राष्ट्राला महाराष्ट्र असं का संबोधलं जातं? कुणी कुणी ह्या राष्ट्राचं नाव सार्थकी लावलं, त्याच्यामध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ज्ञानोबरायांचं। वयाच्या 15व्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली। लक्षात ठेवा, त्या वयामध्ये
आज कोणालाही तितकंसं काही जमणार नाही, पण अनेकांची आयुष्य कडाला गेली, पण ज्ञानेश्वरी अजून नीट समजली नाही. लक्षात ठेवा. कोणी असं छातीटोपणे सांगू नये आम्ही ज्ञानेश्वरीचा संपूर्ण भावार्थ सांगू शकतो म्हणून. बिलकुल नाही, असं कोणी म्हणायचंच नाही. की समजा एखाद्या कीर्तनकाराने एक अभंग घेतला, समजा आज मी अभंग घेतला, मी तो अभंग सोडवला, अजिबात नाही. तुकोबारायांना असंच म्हणायचं असेल, तुम्ही कोण ठामपणे सांगणार? तुकोबारायांना वेगळं काही म्हणायचं असेल, ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगायचे ते ज्ञानोबारायांनाच माहिती आहे. आमच्यासारखा एखादा कथाकार, एखादा कीर्तनकार त्यांनी छातीला माती लावून अजिबात बोलायचंच नाही की मला ज्ञानेश्वरीचा भावार्थ कळला, मला तुकोबारायांची गाथा कळली. अजिबात नाही. आयुष्य कळलं जाईल, अभ्यास कधी संपत नाही. लक्षात ठेवा. कोणी असं म्हणू नये की माझा अमुक एक विषयाचा अभ्यास माझा परिपूर्ण आहे. बिलकुल नाही. आयुष्य कडेला जाईल पण अभ्यास पूर्ण होणार नाही. लक्षात ठेवा. आणि संतांचं वाङ्मय समजायला इतकं सोपं नाही आहे, पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ज्ञानोबारायांसारख्या संतांना फार मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागलं. एक वेळ ज्ञानोबारायांना सहन झालं नाही. ज्ञानोबारायांनी आपल्या असणाऱ्या झोपडीचे ताटी बंद केले. सहन झालं नाही म्हणून कोणावर राग व्यक्त केला नाही, आणि चुकून सुद्धा ज्ञानोबारायांनी आत्महत्येचा विचार केला नाही. स्वतःला कोंडून घेतला. चिमुरडे त्या ठिकाणी मुक्ताई सामोरे गेले. ज्ञाना, दादा, सारं जग तुला ज्ञाना म्हणते, पण मी कसं तुला ज्ञाना म्हणावं, कसं ज्ञाना म्हणावं? संतांना राग येत नाही ज्ञाना, कोणावर राग व्यक्त करणार? मुक्ताईला म्हणावं लागलं, ताटी उघडा ज्ञानेश्वर. अर्थात ज्ञानोबराय फक्त भाऊ नव्हते हो मुक्ताईचे, आईची सुद्धा भूमिका ज्ञानोबरायांनी पार पाडली. लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांनी आपल्या मायबापाला वचन दिलं होतं, आमच्या पाठीशी या सगळ्या भावंडांची तू माय आहेस. आणि तेव्हापासून आज सगळं विश्व, सगळं जग ज्ञानोबरायांना माऊली म्हणून संबोधलं जातं. लक्षात ठेवा. चिमुरड्या मुक्ताईनं सांगावं, दादा ताटी उघडा ना. एवढ्याशा बहिणीचं ऐकलं. आज भाऊ भावाचं ऐकत नाही, बहीण भावाचं ऐकत नाही, आणि भाऊ बहिणीचं ऐकत नाही. इकडं कसं आहे मला माहित नाही, पण आमच्या परिसरामध्ये, आमच्या शेजारच्या तालुक्यामध्ये राजगुरुनगर, तिथं ते SEZ विमानतळ, दुनियादारी, बऱ्याचशा गोष्टी आल्या, आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या जमिनी 10-5 हजार रुपये गुंठ्याने जायच्या त्या 10-10 लाख रुपये गुंठ्याने जाऊ लागल्या. आणि कायद्याने बहिणींना अधिकार दिला. बहिणींनी भावावर केसेस लावल्या. आज कित्येक घरामध्ये या कायद्यामुळं रक्षाबंधनही होत नाही आणि भाऊबीजही होत नाही. जवळपास 70-80% आमच्या परिसरामध्ये ह्याच केसेस चाललेल्या असतात. पण त्या बहिणीच्या नंदेने जर एक हिस्सा मागितला तर ती तिच्या नावाने बोटं मोडते. तुला तुझ्या बापाच्या याच्यात हिस्सा पाहिजे, आणि मग तुझ्या याच्यात तुझ्या नंदेने जर हिस्सा मागितला तर तू कशाला बोटं मोडली पाहिजे? तू मागू नको ना, मग ती पण मागणार नाही. कायद्याने फक्त अधिकार द्यायचा, फक्त लोकांनी वाट पाहिली वो. आणि तसं पाहिलं ना, त्याच्यामध्ये बहिणीला जर अडचणच असेल, त्याची परिस्थिती खालावलेली असेल, तर जरूर तिनं भावाकडे मागणी करावी. पण तुला तिकडूनही पाहिजे आणि इकडूनही पाहिजे, एक जागचं घ्या ना कुठलं तरी. आणि मग कसं त्या भावाने तुम्हाला भाऊबीजेला बोलवावं? याच्यामुळे झालं काय? लक्षात आलं का? घराघरात जी माणुसकी होती ती संपुष्टात यायला लागली, आणि एक नवीन नाती जन्माला घातली लोकांनी. मानलेला भाऊ, मानलेली बहीण. अरे मानलेली बहीण आणि मानलेला भाऊ हा रक्ताचं नातं निर्माण नाही करू शकत. ठीक आहे, तुमच्या मायबापाच्या पोटी जन्माला नाही येऊ शकत. एका मायबापाच्या पोटी जन्माला घ्यायचं आणि कोर्टामध्ये एकमेकाच्या समोर आरोप प्रत्यारोप करत उभे राहायचं. एकाच रक्ताची माणसं. हे महाराष्ट्रात घडते, ज्या महाराष्ट्राला फार मोठी पार्श्वभूमी आहे. मी नेहमी सांगतो, जगात अनेक राष्ट्र आहेत, पण सगळ्याच राष्ट्रांना महाराष्ट्र असं संबोधलं जात नाही. लक्षात ठेवा.
अगदी उत्तर प्रदेशमध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला म्हणून महा उत्तर प्रदेश असं कोणी म्हणत नाही, लक्षात ठेवा. आपल्या शेजारच्या राज्यामध्ये गुजरातमधले जरी आज पंतप्रधान असले तरी महा गुजरात असं कोणी म्हणलं जात नाही, लक्षात ठेवा. कोणी कितीही मोठा माणूस कुठेही पैदा झाला तर त्याला महाराष्ट्र असं संबोधलं जात नाही, केवळ याच राष्ट्राला महाराष्ट्र असं संबोधलं जातं. कारण या राष्ट्राची निर्मिती 105 हुतात्म्यांनी या राष्ट्राची निर्मिती केलेली आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेल तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, धर्मवीर संभाजी राजांसारखी माणसं या राष्ट्रात जन्माला आली. जिजाऊ साहेबांसारखं रत्न या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं म्हणून 400 वर्षाची गुलामगिरी, अन्याय, अत्याचार मातीत गाडण्याचं काम जिजाऊ साहेबांनी केले. ते रत्न या विदर्भाच्या देशामध्ये जन्माला आलं, हे आमचं भाग्य आहे. विडाला आणि म्हणून एक सांगतो, लक्षात ठेवा, इतर राष्ट्रांना भूगोल आहे परंतु या राष्ट्राला इतिहास आहे, विसरता कामा नये. म्हणून महाराष्ट्र असं संबोधलं जातं. जिजाऊ साहेबांचा जन्म विदर्भातला आहे, लक्षात ठेवा. विवाह झाल्यानंतर मराठवाड्यात गेल्या, वेरूळचं भोसलं घराणं. प्रवास पहा जिजाऊ साहेबांचा कसा आहे. त्यानंतर नगरमध्ये काही दिवस राहिल्या. तिथं थोडंसं भोसल्यांचं आणि जाधवांचं वैर झाला. मला तितकंसं खोलात जायचं नाही आहे, पण त्यावेळेला राजे लखोजी राजे जाधवराव निजामाच्या सांगण्यावरून प्रत्यक्ष आपल्या जावयाचा पाठलाग करायला निघाले, लक्षात ठेवा. अर्थात त्यावेळेला आई साहेबांना दिवस गेलेले होते, 7वा महिना सुरू होता. अशा अवस्थेमध्ये सासरा आपल्याला पकडायला येणार आहे. महाराजा शहाजीराजांनी सांगितलं, राणी सरकार, आपली जहागिरी पुण्याकडे आहे, तुमचे वडील आम्हाला पकडायला येतात, पुण्याकडे कोच करावी लागेल. हे साहेबांनी सांगितलं, ते आमचे वडील आहेत, ते आम्हास काही करणार नाही. महाराजा शहाजीराजांनी सांगितलं होतं, त्यांना त्यांची मुलगी जड झाली असेल पण आम्हाला आमच्या सौभाग्यवती जड झालेला नाही. पतीचा आदेश होता. पतिव्रताने अनेकांची स्तुती. सर्वभावे पत्नीला पती सर्वभावे ध्यानी म्हणी असतो, लक्षात ठेवा. पतीचा आदेश झाल्यानंतर आई साहेबांनी असं सांगितलं नाही, मी 7व्या महिन्याच्या गर्भोदर अवस्थेमध्ये आहे. महाराजा शहाजीराजाने एका घोड्याला टाच मारली. त्यांचा घोडा दौडत असताना जिजाऊ साहेबांनी दुसरा घोडा घेतला आणि दुसऱ्या घोड्याला टाच मारल्यानंतर जिजाऊंचा घोडा देखील त्या ठिकाणी पुण्याच्या दिशेने दौडत 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 त्या ठिकाणी निघाला. अर्थात विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 7व्या महिन्याच्या गरोदर अवस्थेमध्ये आईसाहेब घोड्यावर दौड करतात. आजच्या सारखं एखाद्या कारमध्ये किंवा कशामध्ये बसून आपल्याला दवाखान्यात जायला सुद्धा गाडी लागते, लक्षात ठेवा. 7व्या महिन्याच्या गरोदर अवस्थेमध्ये आईसाहेब दौड करत असताना काही अंतर दौड करत गेल्या लक्षात आलं, गर्भातील बाळाला यातना होत असतील. गर्भातील बाळाला उद्देशून आईसाहेब बोलू लागल्या, बाळा, तुझी आई तुला आजपासून गर्भात घोडदौडीचं शिक्षण देत आहे, कारण तुलाही आयुष्यभर अशीच घोडदौड करावी लागणार आहे. म्हणून तुझी आई तुला गर्भात घोडदौडीचं शिक्षण देते. बाळा, माझ्यावर रागवू नकोस रे. बाळा, तुझी आई तुला आयुष्यभर घोडदौड करावी लागणार आहे म्हणून याचं शिक्षण गर्भातून देते. बाळा, माझ्यावर रागवू नकोस रे. त्या अवस्थेमध्ये जिजाऊ साहेबांनी घोड्यावर दौड मारावी आणि नगर पासून घोडा दौडत दौडत जुन्नर मुलखामध्ये जाऊन पोहोचला. आई साहेबांना ती दौड त्या ठिकाणी सहन झाली नाही. जुन्नरच्या जवळपास गेलेल्या असताना अचानक आई साहेबांना भोवळ आली. जमिनीवर कोसळणारी एवढ्या सेवक धावले नाही. साहेबांना झेललं गेलं. जवळच असणाऱ्या अमराईमध्ये सावलीला आई साहेबांना नेण्यात आलं. बराचसा कालखंड आई साहेब शुद्धीवर नव्हत्या. तिथे असणाऱ्या हाकीम वैद्यांना बोलवलं. आई साहेबांचं नाडी परीक्षण केलं. वैद्यराजांनी सांगितलं, महाराजा, आता आई साहेबांच्या हातून दौड करून घेऊ नका, कारण अजून पुण्याला पोहोचायचं होतं. पण नियतीचा डाव वेगळा होता. जर यापुढे आई साहेबांची जर दौड करून घेतली
तर विपरीत काहीतरी घडण, एक तर बाळाला मुखावं लागेल, नाही तर आईला मुखावं लागेल. शेवटी वैद्यांचं ऐकलं आणि त्यावेळेला जुन्नरचे किल्लेदार होते विजयराज विश्वासराव. महाराजा शहाजीराजांचा खलिता तातडीनं त्या ठिकाणी किल्ले शिवनेरीवर जाऊन धडकला. विजयराव विश्वासरावांनी त्या ठिकाणी आईसाहेबांसाठी वरून त्या ठिकाणी किल्ल्यावरून पालखी घेऊन आले आणि सांगितलं, राजे आमच्या ताईला माहेरपणासाठी इथेच राहू द्या. महाराजा शहाजीराजांनी सांगितलं, युद्धाचा कालखंड आहे, धामधुमीचा काळ आहे, आम्हास वचन द्यावे की राणी साहेबास आम्ही प्राणपणाने जपू, राजे चिंता नसावी, आमची भगिनी समजून आम्ही त्यांचं माहेरपण करू. मला एक सांगायचं आहे, जिजाऊ साहेबांचा प्रवास किती मोठा आहे. जन्म विदर्भामध्ये आहे, संसाराची प्रपंचाची सुरुवात झाली मराठवाड्यामध्ये, आणि ज्या वेळेला अपत्य जन्माला घालण्याची वेळ आली ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवनेरी गडावर जन्माला घातला. तिथून पुन्हा काही दिवस कर्नाटक प्रांतामध्ये बंगलोरमध्ये तिकडे काही दिवस आईसाहेबांना राहावं लागलं. तिथून पुन्हा आईसाहेब पुण्याच्या लाल महालामध्ये आल्या. लाल महालामध्ये आल्या म्हणजे लाल महाल कुणी बांधून ठेवलेला नव्हता. लक्षात ठेवा, काहीच नव्हतं तिथं. संपूर्ण पुण्याची राख रांगोळी झालेली होती. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवलेला होता. माणसं सोडा पण चिकपाखरू देखील नव्हतं पुण्यामध्ये. आणि ज्या वेळेला बंगलोरवरून आईसाहेब साधारण 9 वर्षाच्या शोभाराजांना घेऊन पुण्यामध्ये आल्या, त्यावेळेला पुण्यामध्ये असणारा विघ्नहर्ता गणरायाचा अधिष्ठान कसबा गणपती, ते मंदिर देखील उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. पण त्यावेळेला एकच व्यक्ती पुण्यामध्ये राहत होती. त्या व्यक्तीचं नाव होतं विनायक भट्ट ठक्कर. या ब्राह्मणाने या कसबा गणपतीची मूर्ती एका कोणाऱ्यामध्ये दडून ठेवलेली होती. गणिमाच्या हाती सापडू दिली नाही. भल्या पहाटे उठायचं, पहाटे 3 वाजता उठायचंय, गणरायाची पूजा अर्चा करायची. मूर्तीतलं चैतन्य जोपर्यंत पूजा होती तोपर्यंतच राहत. लक्षात ठेवा, का बरं पहाटे 3 वाजता उठायचे? मला जर कोणी गणरायाची पूजा करताना जर पाहिलं तर माझी गडबड मारल्याशिवाय राहणार नाही. महाराजा शहाजीराजांची जहागीर आहे. कधी ना कधी महाराजा शहाजीराजे नक्की येतील आणि ही मूर्ती मी त्यांच्या स्वाधीन करेन. पण एक दिवस उजडला, आऊसाहेब पुण्यामध्ये आल्या आणि विघ्नहर त्या गणपतीचं त्या ठिकाणी मंदिराचा शोध घेऊ लागल्या. पण मंदिराचं अस्तित्वच राहिलेलं नव्हतं. संपूर्ण पुण्याची राख रांगोळी झालेली होती. राखेचा आणि फुपाट्याचा धुराडा सोडून काही राहिलेलं नव्हतं. एखाद्या पाखराला विसावा घेण्यासाठी एखादं झाड सुद्धा शिल्लक ठेवलेलं नव्हतं. त्यावेळेला आईसाहेब त्या ठिकाणी गणपतीचा शोध घेत होत्या आणि शोध घेत असताना काही चावल लागल्यानंतर विनायक भट्ट ठक्कर त्या ठिकाणी आईसाहेबांना समोर आला. आईसाहेबांना मुजरा केला आणि आईसाहेबांनी विचारलं, गणरायाचं मंदिर होतं नाही तर? आईसाहेब, यवनांनी ते उद्ध्वस्त करून टाकलं, गणिमांनी उद्ध्वस्त करून टाकलं. मग गणरायाची मूर्ती? आईसाहेब, प्राणपणाने मी त्याचं रक्षण केलेलं आहे. ते तुमच्या स्वाधीन करण्यासाठीच खऱ्या अर्थाने मी पुण्यामध्ये राहिलो आहे. मला हे का सांगावंसं वाटलं, पुण्यामध्ये साधी झोपडी देखील शिल्लक राहिलेली नव्हती. त्यावेळेला आईसाहेबांसमोर अनेक प्रश्न उभे होते. कोणता प्रश्न आधी सोडवायचा याचा विचार आईसाहेब करत होत्या. पहिल्यांदा जर पुण्यामध्ये कोणतं बांधकाम आईसाहेबांनी करायला घेतलं असेल तर कसबा गणपतीचा जीर्णोद्धार करायला घेतला. तुझ्यावरच संकट आम्ही पहिलं दूर करतो, तुला पहिलं छत्र देतो. आईसाहेबांनी पहिलं पुण्यामध्ये गणरायाचा जीर्णोद्धार केला आणि पुण्यापासून 7 कोस अंतरावर खेडेबाऱ्यामध्ये आईसाहेब राहू लागल्या. अर्थात आता त्या गावाचं नाव बदललं, त्याला खेड शिवापूर असं म्हटलं जातं. तिथून आईसाहेब
दररोज आज जिथं लाल महाल आहे तिथपर्यंत यायच्या, स्वतःच्या निगराणीखाली ते काम करायच्या. गणपतीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मग लाल महाल बांधायला घेतला. आईसाहेबांनी बांधून घेतलाय, तो कोणी तयार करून ठेवलेला नव्हता, लक्षात ठेवा. आणि तिथून खऱ्या अर्थाने स्वराज्याची मुहूर्तमेढ आईसाहेबांनी रोवली, लक्षात ठेवा. तदनंतरचा आईसाहेबांचा प्रवास आहे राजगड आणि त्यानंतर आहे रायगड. रायगड आहे तो कोकण भागामध्ये, लक्षात ठेवा. आणि आईसाहेबांची समाधी देखील रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये आहे. किती मोठा प्रवास आहे, विदर्भापासून पाचाडपर्यंत. हा सगळा प्रवास सहज झाला नाही, लक्षात ठेवा. अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं, अनेक संघर्षाला तोंड द्यावं लागलं. मग ज्या प्रांतातल्या जिजाऊ साहेब आहेत त्या प्रांतातल्या लोकांनी जिजाऊंचा थोडा तरी आदर्श घ्यावा आणि आलेल्या संकटाचा सामोरं जाण्याचा विचार करावा, पण चुकून सुद्धा आत्महत्या करण्याचा विचार करू नये, लक्षात ठेवा. विडाला विडाला प्रपंचामध्ये संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. बरे वाईट दिवस सगळ्यांच्या जीवनामध्ये येत असतात. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुकोबराय म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जवा एवढं सुख पाहण्यासाठी पर्वत एवढं दुःख पचवावं लागत होतं. केवळ पारतंत्र्यातच या सगळ्या गोष्टी घडत होत्या असं नाही. तुकोबराय सारख्या संतांना देखील अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं, लक्षात ठेवा. अर्थात तुकोबरायांची त्या कालखंडातली खूप मोठी जहागिरी होती, खूप मोठी सावकारकी होती. 65 लाख त्या काळातल्या 65 लाखांची तुकोबरायांची जहागिरी होती. अर्थात 65 लाख आणि बँकेचंच फक्त व्याज लावा आणि गुणिले 400 वर्ष, मोजताच येणार नाही आकडा, एवढे पैसे होते. एवढं सामर्थ्य होतं जगद्गुरु तुकोबरायांचं. कुणी कुठे गेला हा पैसा सगळा? त्यावेळेला 1629 साली इतका भयंकर दुष्काळ पडलेला होता. झाडांना पाला सुद्धा शिल्लक राहिलेला नव्हता, लक्षात ठेवा. झाडांचा पाला ओरबडून माणसांनी खाला. जनावरांसारखी माणसं मरत होती. जनावरं तर मेलीच होती, पण माणसं जनावरांसारखी तरफडून मरत होती. त्या कालखंडामध्ये तुकोबरायांची धान्याची कोठार भरलेली होती. तुकोबरायांनी ज्या वेळेला पाहिलं माणसं अन्न करून मरायला लागलेले आहेत, काय करायची अन्नाचं, माणसं नसतील तर अन्न कशासाठी. तुकोबरायांनी स्वतःची धान्याची कोठारं खुली केली, सर्व अन्नधान्य लोकांना दान करून टाकलं. अर्थात लोक फार विचित्र आहेत, फुकट दिलेल्या लोकांना नीट घेता येत नाही. त्यातलं कितीतरी धान्य लोकांनी मातीत मिळवलं. तुम्ही वारीला जात असाल पंढरपूरला, एखादा मनुष्य तुम्हाला फक्त केळी वाटायला येऊ द्या, त्याचं केळ करून टाकतील लोक, तुडवतात त्याला, ते निघून जातं. थोड्या वेळ पाहता माझं कॅरेट आहेत का, ते कॅरेट घेतात मग जातं बाबा, तरी ते पुढच्या वर्षी येतच वाटायला. लोक फुकटच्या गोष्टी नीट खात नाहीयेत. बरं समजा आपल्याला 2 केळं खाण्याची भूक आहे ना, मग 2च घ्यावी ना. फणीच उडवतील अख्खी, नाही खपली का कुठेतरी एखाद्या गाडीवर ट्रॉलीवर ठेवून देतात. तुम्ही पहा वारीमध्ये बरेचशा अशा शिऱ्याच्या प्लेट असतील, पोह्याच्या प्लेट असतील, अशा गाडीवर ट्रॉलीवर टँकरवर ठेवलेले असतात. आपल्याला भूक नाही तर घेऊ नका ना, कोणीतरी ज्याला भूक लागेल तो खाईल, नसेल तर त्याचं अन्न शिल्लक राहिलं त्याचं तो काय करायचं. पण अन्न मातीत मिळून काय उपयोग तुम्हाला. पण प्रतिवर्षी हा प्रकार घडतच राहतो, लोक बदलत नाही. आणि इथून सांगणार चाललो वारीला, दुसऱ्याला मातीत घालायला चाललो, तू वारीला नाही चाललेला. बरं ही लोक अजिबात भजनात वगैरे कशातच नसतात बरं का. कोण काय वाटायला येतो ह्याच्यावरच लक्ष असतं. आणि तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात मोठं दान पुण्यामध्ये होतं. कंटाळतात लोक खाऊन खाऊन, तरी पण येतच असतं. पुण्यामध्ये गौशे लोक लय येतात बरं का, गौशे जमा करणारे. दुसऱ्या दिवशी पालख्या पंढरपूरच्या दिशेने येतात, तुकोबरायांची ज्ञानोबरायांची. आणि काहींच्या डोक्यावर अशी ओझी असतात, हात पण पोचत नाही इकडचा इकडं, इतकी मोठी ओझी असतात. लोक तिकडं जातात आणि हे इकडं निघतात. एवढं भरपेट मिळवतात ते. कुठं निघालं, चाललो घरी घेऊन. आणि सांगतात कुठे निघालो, वारीला. वारी असते. तुकोबरायांनी जे धान्य वाटलं त्या धान्याची लोकांनी जवळपास निम्म्यापेक्षा जास्त नासाडी केली, मातीत मिळवलं धान्य. पण दुर्दैव असं पुढे तुकोबरायांच्याच घरात अन्नाचा कण राहिला नाही.
दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान श्री एक अन्न अन्न करता मेले. तुकोबरायांच्या ज्येष्ठ पत्नी रुक्मिणी आईचा आहे. फार कडकोट त्या ठिकाणी दुष्काळ होता, लक्षात ठेवा. भूक लागली, अंगामध्ये कणकण निर्माण झाली. भाकरीचा तुकडा मागण्यासाठी तुकोबरायांच्या सौभाग्यवती तरफडत होत्या. मला कोणीतरी भाकर द्यावं, भाकर द्या. जवळपास 4 दिवस उलटून गेले, त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या देहूच्या पंचक्रोशीमध्ये तुकोबरायांनी साऱ्यांना अन्न पुरवलं, पण तुकोबरायांची लेकरं बाळ, त्यांच्या पत्नी, त्यांचा सगळा परिवार अन्न अन्न करून तरफडतोय. पण ज्यांनी धान्य नेलं होतं त्यातला एकही मनुष्य तुकोबरायांच्या घरी चतकोर भाकरीचा तुकडा देखील घेऊन गेला नाही, लक्षात ठेवा. शेवटी तुकोबरायांची पत्नी अन्न अन्न करून देह ठेवला. किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल. पण या दुःखात तुकोबरायांनी कोणालाही दोष दिला नाही. ना देवाला दिला, ना स्वतःच्या नशिबाला दिला. तुकोबराय म्हणाले, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. एवढ्या दुःखद प्रसंगात असं कोणाची हिंमत आहे बरं झालं म्हणायची? ते तुकोबरायांसारखे संतच म्हणू शकतात. एवढ्यावरच हे थांबलं नाही. तुकोबरायांचा एक चिरंजीव, ज्याचं नाव संताजी, पाण्या वाचून हे लेकरू मेलं. व पाण्या वाचून महाराजांच्या द्वितीय पत्नी, त्यांचंही नाव जिजाईच होतं. महाराज आवडीने आवली म्हणायचे. लेकरू पाणी पाणी करत होतं, पण पंचक्रोशीत कुठेही पाणी नव्हतं. साधारण 2 कोस आईसाहेब चालत गेल्या. कुठंतरी अर्धी घागरभर पाणी मिळालं. आणि अर्धी घागरभर पाणी मिळाल्यानंतर ते लेकरू पाणी पाणी करून तुकोबरायांच्या मांडीवर होतो. तुकोबराय समजून सांगत होते, संतो तुझी आई गेली पाणी आणायला, येईल तुला पाणी घेऊन, संतू शांत हो. पण ज्यावेळेला अंतःकरणात कोरड पडते ना, तहान भूक कधी त्या ठिकाणी माणसाला शमवता येत नाही, लक्षात ठेवा. अर्धी घागर पाणी मिळालेलं होतं. आईसाहेब झपाझप पावलं टाकत होत्या. आता जाईने संतूला पाणी पाहिजे, माझ्या संतूचा प्राण वाचेल. धावत धावत येत असताना आईसाहेबांना ठेच लागली. डोक्यावरची घागर कोसळली गेली. घागरीचे 4 तुकडे झाले. एका खापराच्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलं होतं. तेवढं तरी माझ्या संतूला घेऊन जाईल. एवढ्यात एक मरतुकडं कुत्रं आलं, त्या खापराच्या तुकड्यातलं पाणी चटाचट संपून टाकलं. कसं जावं संतुकडं? एवढा ना तुकोबरायांचा हंबरड ऐकायला आला. संतो! संतोने एव्हाना देह सोडलेला होता. आईसाहेब धावत गेला आणि कवटाळून लेकराला मिठी मारली, हंबरडला फोडला. संतो! 2 दिवसाच्या फरकाने तुकोबरायांच्या घरामध्ये 2 प्रेतयात्रा बाहेर पडलेल्या होत्या. दुःखाचा डोंगर तुकोबरायांच्या समोर वाढून ठेवला होता. तरी सुद्धा तुकोबरायांनी देवाला म्हणावं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. याच्यापेक्षा आमच्या जीवनात वाईट प्रसंग येऊ शकत नाही. तरी पण तुकोबरायांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही. पुन्हा एवढ्यावरच थांबलं नाही. तुकोबरायांनी स्वतःचं घरदार, जमीन जुमला गहाण टाकून राहिलेल्या लोकांना जिवंत राहण्यासाठी कर्ज घेऊन लोकांना जिवंत ठेवलं, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे असणारे कर्ज खत इंद्रायणीच्या डोहामध्ये तदनंतर बुडवली. पण त्याच्या अगोदर तुकोबरायांनी जाहीर केलं की माझ्याजवळ ज्या शेतकऱ्यांचे कर्ज असतील त्यांना मी कर्जमाफी देतो. जगामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारा पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. जगात कोणाला जमलं नाही ते जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. आणि शेतकऱ्यांसाठी पहिली कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केले, लक्षात ठेवा.
आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुन्हा तयार झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुष्काळात कुठल्याही शेतकऱ्याकडून शिवाजीराजांनी कर वसुली केली नाही. पुढच्या वर्षाला मोफत बैलजोडी, मोफत अवजार, मोफत बियाणं. जर पिकलं तर कर भरा, अन्यथा नाही भरला तरी चालेल. आज तसं होत नाही. आज पिकू द्या नाहीतर नाही पिकू द्या, शासनाचा कर आम्हाला भरावा लागतो. मग सांगा, तुकोबरायांच्या जीवनामध्ये कमी संकट आले का? कमी संकट आले का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. तुकोबरायांचं एवढं ऐश्वर्य होतं. तुकोबरायांच्या द्वितीय पत्नी नामवंत सावकाराच्या सुकन्या होत्या त्या. म्हणून त्यांनी कधी आपल्या नवऱ्याची तक्रार माहेरी कधी केली नाही. संसाराला सामोरे गेल्या, लक्षात ठेवा. तुकोबराय तर त्याच्या पुढे जाऊन म्हणाले, जाळानी संसार बैसलो अंगणी. संसाराची होळी करून टाकली मी. संसाराची होळी केली पण देहाची होळी नाही केली, लक्षात ठेवा. म्हणजे आत्महत्येचा विचार केला नाही. उद्दिष्ट एकच होतं, भगवंताची प्राप्ती करायची होती. मुळात आमच्याकडे उद्दिष्टच ठरलेलं नाही आहे. आम्ही नेमकं काय करतोय, कशासाठी मनुष्य जन्म मिळालाय आम्हाला, मनुष्य जन्माला आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, याचं आमचं उद्दिष्ट ठरलेलं नाही आहे. त्यामुळे आमचा मार्गक्रमण जीवनाचा चुकला जातो, लक्षात ठेवा. जिजाऊ साहेबांसारख्यांनी इथून पाचाडपर्यंत आयुष्याचं मार्गक्रमण केलं, पण उद्दिष्ट ठरलेलं होतं. काय उद्दिष्ट ठरलेलं होतं त्यांचं? देव देश धर्माचा अधिष्ठान एक तरी दिवस निर्माण करेल आणि मराठ्यांचं स्वतंत्र तख्त निर्माण करेल आणि त्या तख्तावर मराठी माणूस त्या तख्तावर बसवेल आणि या यवनांच्या, या सुलतानांच्या 4-4 पातशाह्या उद्ध्वस्त करून टाकेन आणि मराठी मुलखातल्या, या महाराष्ट्रातल्या मुलखातल्या लोकांना स्वाभिमानाचं जीवन बहाल करेन. हे उद्दिष्ट जिजाऊ साहेबांचं होतं. यासाठी एवढा मोठा प्रवास करावा लागला. आणि सांगू तुम्हाला, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक झाला, राज्याभिषेक, हे खऱ्या अर्थाने उद्दिष्ट होतं जिजाऊ साहेबांचं. मरण हे ठरवून येत नाही, लक्षात ठेवा. पण जिजाऊ साहेबांचं उद्दिष्ट पूर्ण झालं आणि महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 17 जून 1674, 6 जूनला महाराजांना अभिषेक झाला आणि त्याच्यानंतर बरोबर 11व्या दिवशी आईसाहेबांनी पाचाडमध्ये आपला देह ठेवला. का ठेवला? माझ्या जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण झालंय, मला जे साध्य करायचं होतं ते पूर्ण झाले, मग आता जगायचं कशासाठी? याला म्हणतात इच्छा मृत्यूचं वरदान. हे शक्य आहे का आपल्याला? तुम्ही म्हणाल नाही, पण जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही, पण त्यासाठी निश्चय असावा लागतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. पण आमच्याकडे निश्चय नाहीये. निश्चय केल्याशिवाय फळाची अपेक्षा कोणीच करू नये. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्या मातेच्या सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, फक्त 10 मावळे बरोबर घेतलेले होते आणि रायरेश्वराला म्हणजे शंभू महादेवाला साक्षी म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतली. आजही आम्ही शंभू महादेवाला अभिषेक घालतो, लक्षात ठेवा. पण आम्ही घरून पाण्याचा लोटा घेऊन अभिषेक घालतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला पुरोहितांनी सांगितलं शंभू महादेवाच्या पिंडीवर, लिंगावर त्या ठिकाणी पाण्याची धार धरावी लागेल, पाण्याची धार धरण्यासाठी कलश, शिवाजी राजांनी सांगितलं कलश आम्ही आणलेला नाहीये, मग शिवपिंडीवर धार धरावी लागेल पाण्याची. महाराजांनी सांगितलं पाण्याची धार नाही धरायची, शंभू महादेवाला आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताच्या धारेने न्हाऊ घालणार आहे. महाराजांनी कमरेची समस्या उपसली आणि शंभू महादेवाला रक्ताच्या धारेने न्हाऊ घातलं, लक्षात ठेवा. तसा पुत्र जिजाऊंनी त्या ठिकाणी जन्माला घातला. एवढं सोपं काम नाही, रक्ताच्या धारेने देवाला न्हाऊ घालायचं. पण त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे देवादिदेव महादेवा, आज तुम्हाला साक्षी बनवून आज हा शुभ वचनबद्ध होत आहे.
या जुलमी आक्रमकांच्या रक्ताचा मळवट आम्ही भाळी लेऊ आणि देव देश धर्माचं अधिष्ठान निर्माण करू आणि या मराठी मुलखामध्ये स्वराज्य निर्माण करू. आज आम्ही तुम्हाला आमच्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातलाय आणि या पुढचे अभिषेक आम्ही घालणार नाही. या पुढचे अभिषेक जरूर होतील, पण ते शत्रूच्या रक्ताचे होतील, सुलतानांच्या रक्ताचे होतील. यवना मराठ्यांचं रक्त पुन्हा आम्ही खर्च पडू देणार नाही. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 पाचया आपल्या पायदळी तुडवलं. एवढं सामर्थ्य त्यांच्या अंतकरणामध्ये जिजाऊ साहेबांनी निर्माण केलं. विठाला विठाला. संघर्ष साऱ्यांच्या जीवनामध्ये आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला चढ उतार निर्माण झाले, अनेक प्रसंग निर्माण झाले, पण एकदाही छत्रपती शिवाजी महाराजांनी वाईट विचार केला नाही. एक प्रसंग असा होता, स्वराज्यावर पहिलं आणि सगळ्यात मोठं बलाढ्य संकट निर्माण झालेलं होतं. थिअरी संकट महाराजांच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं होतं. सईबाई राणी साहेबांना बाळंतपणाचा आजार जडलेला होता. स्वराज्याचा एकुलता एक वारीस शंभूराजा, त्याला आईचं दूध प्यायला मिळत नव्हतं. लेकरू आईकडे पाहून डावं बोलत होतं. आणि तिसरं संकट होतं, स्वराज्य गिळकृत करण्यासाठी, महाराजांना मारण्यासाठी तो अफजल खान चालून आलेला होता. काय करावं अशा वेळेला महाराजांनी? सईबाईंची अवस्था तर इतकी नाजूक बनलेली होती. त्यावेळेला स्वतःच्या लेकराला स्तनपान करता येत नव्हतं. ज्या वेळेला एखाद्या मातेला लेकरू होतं आणि त्या लेकराची भूक भागवता येत नाही, त्या मातेचं दुःख फार वेगळं असतं, लक्षात ठेवा. सईबाई राणी साहेबांना बाळंतपणाचा आजार जडला. हळूहळू स्थानातलं दूध कमी होऊ लागलं. एक दिवस स्थानातलं दूध पूर्णपणे गायब झालं. स्वतःच्या लेकराला नाहू धुवू घालायच्या, छातीला लावायच्या, पण छातीतून दुधाचा थेंब देखील बाहेर येत नव्हता. तसंच उपासपोटी लेकरू पाळण्यामध्ये घालायच्या, त्याला अंगाई गाऊ लागायच्या, पण लेकराची भूक भागली नसल्यामुळं ते लेकरू टावं फोडायचं. आई 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 म्हणून लेकराने टावं फोडावा. सईबाई राणी साहेबांचं काळीच पिळवटून जायचं. बाळा, अरे 9 महिने 9 दिवस ओटी पोटात सांभाळलं ना, तेव्हा एवढ्या यातना नाही झाल्या रे बाळा. पण आता माझ्या डोळा देखत तुझी मी भूक भागू शकत नाही. सईबाईंचं अंतकरण पिळवटून गेलं. पुन्हा पाळण्यातून लेकराला उचलायच्या, पुन्हा एकदा छातीला लावायच्या, पण दुधाचा थेंब बाहेर येत नव्हता. हे जगदंबे, स्वराज्याचा वारीस माझ्या पोटी जन्माला घातलास, पण त्याचं भूक भागवण्याचं सामर्थ्य मात्र या सई कोणी हिरावून घेतलं. का का जगदंबे, का सांग? कुठं माझी पुन्हा कमी पडली? म्हणून माझं हे मातृत्वाचं अस्त्र हिरावून घेतेस. माझ्या लेकराची भूक भागवण्याचं सामर्थ्य मला बहाल कर. पण नाही, सईबाई राणी साहेबांचा आजार बळावत गेला. लेकराची भूक भागत नव्हती. लेकराचा जीव कासावीस होत होता. पाहवत नव्हतं लेकराकडे. पुन्हा पुन्हा लेकराला घ्यायच्या आणि आपल्या छातीशी कवटाळायच्या, पण लेकरू भुकेने व्याकुळ होत होत. नाही भूक भागवता आली स्वतःच्या लेकराची. आणि अशा अवस्थेमध्ये शोभाराजे विचार करतात, काय करावं? सईबाई राणी साहेबांसाठी हाकीम वैद्यांना घेऊन यावं की लेकराची भूक भागत नाही त्याचा विचार करावा, की स्वराज्यावर आलेलं संकट दूर करावं? काय निर्णय घ्यावा? यावेळेला महाराज मनामध्ये विचार करतायत, जे कार्य प्रभू रामचंद्रांनी केलं, जे कार्य भगवान श्रीकृष्णाने केलं, तेच कार्य करण्यासाठी भगवंतांनी मला जन्माला घातलेला आहे. प्रभू रामरायाचा जन्म झाला होता तो रावणाला मारण्यासाठी. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य कंसाला मारण्यासाठी होता. भगवान हिरण्यकश्यपूने नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा कोथळा फाडलेला होता. अरे मग माझाही अवतार कार्य अफजल खानाचा
कोथळा फोडण्यासाठीच आहे, त्याशिवाय आमची रयत सुखावणार नाही. आणि म्हणून महाराजांनी परिवाराचा त्याग केला, पण स्वराज्याचा त्याग केला नाही. लक्षात ठेवा. इकडं आईसाहेब त्या ठिकाणी सई वैराणी साहेब मृत्यूच्या घटका मोजत होत्या आणि तिकडे महाराज प्रतापगडाच्या दिशेने दौडत होते. महाराज प्रतापगडावर पोहोचले आणि इकडे सई वैराणी साहेबांनी आपला देह ठेवला. याच्यापेक्षा मोठं संकट आमच्या जीवनात नाही येऊ शकत. पोटच्या पोराचं सांत्वन करायला देखील महाराजांकडे वेळ नव्हता. स्वतःच्या आवडत्या पत्नीला शेवटचा चिताग्नी द्यायला देखील महाराजांना येता आलं नाही. याच्यापेक्षा वाईट दुःख आमच्या जीवनात नाही येऊ शकत. पण अशाही परिस्थितीमध्ये नाही महाराजांनी आत्महत्येचा विचार केला. महाराजांचं संपूर्ण जीवन हे मृत्यूच्या ओठावर होतं. लक्षात ठेवा. पण मृत्यूच्या ओठावरचं जीवन जगत असताना महाराजांनी कधीही जिभेला स्पर्श करू दिला नाही. अनेक प्रसंगाला महाराजांना सामोरं जावं लागलं. महाराजांचं जीवनच असं होतं. रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगाने असा एकही क्षण महाराजांचा युद्धाशिवाय जात नव्हता. अनेक एकामागून एक संकट महाराजांच्या जीवनामध्ये येत होती, पण महाराज प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी सामोरे जात होते. विठाला विठाला. अजून एक प्रसंगामध्ये महाराजांना असं, ज्या वेळेला पुरंदरमध्ये तह झाला, महाराजांकडे फक्त 12 किल्ले शिल्लक राहिलेले होते आणि 1 लाख होणाचा प्रदेश तहामध्ये शिल्लक राहिलेला होता. स्वराज्य कसं सांभाळावं, सैन्यांचे पगार कसे द्यावे, रयतेची भूक कशी भागावी याचा महाराज विचार करत होते. पण केवळ 12 किल्ल्याचा मुलूक राहिल्यानंतर महाराजांनी कधी असा मनामध्ये विचार केला नाही की मी हे कसं करू शकतो, नकोय मला हे. शरणागती पत्करावी, अजिबात नाही. शरणागती रक्तातच नव्हती, ते रक्तच आगळं वेगळं होतं. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं लेकर होतं. मुळात त्या मातेची कोस पवित्र असावी लागते आणि ज्या मातेची कोस पवित्र असते अशाच मातेच्या पोटी असा युगपुरुष जन्माला येतो. लक्षात ठेवा. पण केवळ 12 किल्ले राहिले. स्वराज्याचं एवढं मोठं स्वप्न पाहिलेलं होतं. महाराज हताश झाले नाहीत, आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले. पण ज्या वेळेला महाराज आग्र्यावरून निसटले, अर्थात त्याही वेळेला मातेचा आत्मविश्वास किती असावा. लाखोंच्या फौजेच्या गराड्यामध्ये महाराजांना नजर कैद होती, तरी सुद्धा आई साहेबांना आत्मविश्वास होता, माझा शिवबा एक ना एक दिवस सुटून आल्याशिवाय राहणार, नक्की येणार, माझा शिवबा नक्की येणार. काय आत्मविश्वास असेल हो मातेचा. हे संस्काराचा आत्मविश्वास होता. लक्षात ठेवा. त्याशिवाय नाही होऊ शकत हे सगळं. कुठली ना कुठली शक्कल वापरून, कोणता ना कोणता गणिमिकावा वापरून नक्की माझा शिवबा सुटून आल्याशिवाय राहणार नाही. अर्थात शिवराजांना सोडवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल 9 वर्षाच्या शंभूराजांनी, वयाच्या 9व्या वर्षी संपूर्ण आग्रा शहराचा नकाशा तयार केला होता शंभूराजांनी. आज 10वीत शिकणाऱ्याला भारताचा नकाशा काढता येत नाही. कुठेतरी वाकडा तिकडा करेल असते, सरळ नाही काढणार. ते काही गुरुजी वगैरे कोणी शिकवायला नव्हते शंभूराजांना. ज्या रामसिंगावर सगळी जबाबदारी होती त्याच्याशी गोड बोलले. रामसिंग चाचा, हमें आग्रा शहर देखने का है. आता संभाजीराजे काही आग्र्यामध्ये फिरायला गेले होते का. विचार करत होते आपल्या आबासाहेबांना आपल्याला सोडवायचं आहे. दररोज जेवढा प्रदेश त्या आग्र्याचा पाहून येत होते ते सगळं डोळ्यात साठवत होते आणि संध्याकाळी आल्यानंतर ते कागदावर उतरत होते. आठवडाभर फिरले आणि आठवड्याने संपूर्ण आग्रा शहराचा नकाशा तयार केला आणि तो महाराजांना सादर केला आणि त्यानुसार व्यूहरचना केली. महाराजांनी कधी बाहेर पडायचं आणि कुठल्या मार्गाने जायचं याचं नियोजन वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजांनी केलं. काय सामर्थ्य, काय बुद्धिमत्ता असेल हो एवढ्याशा लेकराची. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ती बुद्धिमत्ता संभाजीराजांकडे होती. लक्षात ठेवा. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये बुद्धभूषण लिहिला. लक्षात ठेवा. काय सामर्थ्य आहे.
थोड्या भाषा येत नव्हत्या, डझनभर भाषा येत होत्या शंभूराजांना. 4 ग्रंथ निर्माण केले, केवळ बुधभूषणच नाही, 4 ग्रंथ निर्माण केलेले होते. फार बुद्धिवान प्राणी होता. संभाजीराजांसारखा बुद्धिवान राजा पुऱ्या विश्वामध्ये अजून जन्माला आला नाही, लक्षात ठेवा. जर शंभूराजे जर घातपाताने जर पकडले गेले नसते तर एक सांगू तुम्हाला, संभाजीराजाने जगावर राज्य निर्माण केलं असतं. एवढं सामर्थ्य होतं शंभूराजांकडे, एवढं सामर्थ्य होतं. याचं कारण आहे, तुम्हाला सांगून जातो. त्या कालखंडामध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा बादशाह औरंगजेब होता. आणि या बादशाह औरंगजेबाला 9 वर्ष संभाजीराजाने एकही युद्ध जिंकून दिलं नाही. मग तो जगात सगळ्यात मोठा बादशाह आहे, त्याला ज्याने हरवले त्याच्या नादी कोणी लागेल का? परिणामी संभाजीराजे जगात सर्वश्रेष्ठ ठरले असते. संभाजीराजे युद्धाला येतोय म्हटल्यानंतर पळून गेले असते सगळे. एवढा वचक संभाजीराजांचा निर्माण झालेला होता. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, बुऱ्हाणपूरला ज्या वेळेला संभाजी महाराजांनी जे लूट केले ना, ती आणताच येत नव्हती रायगडाला, इतकी प्रचंड लूट होती. आणता येत नाही म्हणून संभाजीराजांनी सांगितलं, जेवढं घेता येईल तेवढं घ्या, बाकीचं रस्त्यावर टाकून द्या. रस्त्यावर टाकलेलं साहित्य किती दिवस जागेवर पडून असेल हो? किती दिवस असेल? 1 वर्षभर त्या वस्तू जागच्या जागी होत्या रस्त्यात, इकडची इकडं सुद्धा कोणी सारली नाही. का बरं असं? संभाजीराजांचा एवढा मोठा दरारा होता, वस्तू रस्त्यावरची बाजूला सुद्धा हलवण्याची ताकद कोणच्यात नव्हती, लक्षात ठेवा. एवढा दरारा होता संभाजीराजांचा. आणि संभाजीराजांनी ही पहिली मोहीम घडवलेली होती स्वतः राजा झाल्यानंतर. संभाजीराजे ज्या वेळेला तख्तावर बसले ना, म्हणजे ज्या दिवशी अभिषेक झाला, राज्याभिषेक, तोच दिवस फक्त संभाजीराजा तख्तावर बसला, लक्षात ठेवा. तदनंतर नाही. संभाजीराजाचं तख्त, त्यांचं आसन म्हणजे घोड्यावरचं सिंहासन होतं, लक्षात ठेवा. जगातला पहिला राजा असा असेल की फक्त राज्याभिषेकाच्याच दिवशी तख्तावर बसला. संभाजीराजांचा बलिदानाचा दिवस उजेडेपर्यंत पुन्हा तख्तावर बसायला संभाजीराजाला वेळच मिळाला नाही, लक्षात ठेवा. सतत युद्धाच्या मोहिमा, सतत. अर्थात मी नेहमी सांगत असतो, जिजाऊ साहेबांनी फक्त एक पुत्र घडवला असं नाही, एक नातू देखील घडवला, लक्षात ठेवा. आज आम्हाला पुत्रही घडवता येत नाही आणि नातवाचं तर नावच घ्यायचं नाही, अशी सगळी कंडिशन आहे. आणि म्हणून एक सांगतो माता भगिनींनो, शिवचरित्र एकदा तरी वाचा, तेव्हा जिजाऊ कळेल तुम्हाला. भले आज पोरग हाता घालून गेला असेल, झाला असेल. आता मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावे माहिती का? जास्तीत जास्त 12-15 वर्षाचं होईपर्यंत. त्याच्यानंतर संस्कार करण्याच्या फांद्यात कोणी पडू नका. तुम्ही जर त्याला छडी मारायला घेतली ना, ती छडी आपल्या मस्तकात बसल बुवा. एक वय असतं, त्याच्या मर्यादा असतात. मग पोरग 15 वर्षाच्या पुढे गेले ना, त्याचा नाद सोडून द्या, नातू घडवा. जिजाऊ साहेबांचं नाव फक्त शिवराजांमुळे निघतं असं नाही. संभाजीराजांनी सुद्धा जिजाऊ साहेबांचे संस्कार वाया जाऊ दिले नाही. जिजाऊ साहेब शंभूराजा असतानाच म्हणाल्या होत्या, माझा शंभूबाळ एक वेळ देह अर्पण करेन पण धर्म सोडणार नाही. आणि तेच शंभूराजांनी करून दाखवलं, लक्षात ठेवा. शेवटच्या क्षणापर्यंत 39 दिवस मृत्यूला झुंज दिली, देह सोडला पण धर्म नाही सोडला, लक्षात ठेवा. आणि म्हणून येत्या 5 तारखेला श्री क्षेत्र वडू बुद्रुक या ठिकाणी येसुबाई राणी साहेबांनी त्यावेळेला संभाजी महाराजांची समाधी त्या ठिकाणी उभारलेली आहे. त्या समाधीला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून आपल्याही परिसरातून ज्या संभाजीराजांमुळे आज आम्ही हिंदू म्हणून जिवंत आहोत, ज्यांच्यामुळे आमच्या धर्माचं अस्तित्व राहिलेलं आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबराय सांगतात, तैसा सुधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला, जैसा दिवा सवे जाय प्रकाश. तो धर्म आमचा जतन केला, तो शंभूराजांनी केला. त्या संभाजीराजांना मानवंदना देण्यासाठी पाडव्याचा आदला दिवस, अमावस्या स्थिती मृत्युंजय अमावस्या, त्या दिवशी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी संभाजीराजांना मानवंदना देण्यासाठी येत असतात. आणि म्हणून आपण देखील आपल्या मुलखातून काही लोकांनी तरी त्या ठिकाणी यावं आणि संभाजीराजांना मानवंदना द्यावी. साधारण एक 8 वर्षापूर्वी संभाजीराजांची चरित्रकथा महाराष्ट्रात पहिल्यांदा सांगायला मी सुरुवात केली. पण एक संप्रदायाचा नियम आहे की ज्या चरित्र नायकाची आपण कथा करतो
त्या कथेची सांगता त्या चरित्र नायकाची आरती घेऊन करावी लागते. पण बराचसा अभ्यास केला, बराचसा सर्च केला, बऱ्याचशा लोकांना जाऊन भेटलो, पण संभाजीराजांची आरती कुठं मिळाली नाही. आणि म्हणून मी स्वतः संभाजी महाराजांची आरती 8 वर्षापूर्वी लिहिली. 5-6 वेळा लिहिली, मला ती पटली नाही. 7व्यांदा ती 6 वेळा लिहिलेली फाडून टाकली, 7व्यांदा फायनल केली. आणि या मागच्या जानेवारी महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला आणि शंभूराजांची जन्मभूमी किल्ले पुरंदर या पितापुत्रांची भेट व्हावी यासाठी पायी पालखी सोहळा या वर्षापासून मी नव्याने सुरू केलेला आहे. तर पालखी सोहळा सुरू करण्याचं कारण असं आहे, तुम्ही आता सध्या संभाजी मालिका त्या ठिकाणी पाहत असाल टीव्हीला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अंत्यसमयी संभाजीराजांची भेटीची इच्छा व्यक्त केलेली होती. दुर्दैवाने ती इच्छा पूर्ण झाली नाही. अर्थात महाराज अंत्यसमयी मृत्यूच्या घटका मोजत असताना महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आलेली होती, मी असंख्य मावळ्यांच्या रक्ताच्या एका थेंबातून त्या ठिकाणी हे स्वराज्य उभा केलं आहे. आणि माझ्या मृत्यूनंतर कारभाऱ्यांनी जे भ्रष्टपणा चालवलेला आहे, जर संभाजीराजा जर तख्तावर बसला नाही तर औरंगजेब माझं हे स्वराज्य नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी रायगडावरून संभाजीराजांसाठी पन्हाळ्यावर त्या ठिकाणी 6 खलिते पाठवले. शंभू बाळ, तुम्ही आमच्या भेटीस यावा. दुर्दैवाने रायगडाची नाकेबंदी झालेली होती. रायगडावरची निघालेले खलिते रायगडावरच मारण्यात आले, नष्ट करण्यात आले, शंभूराजांपर्यंत जाऊ दिले नाही. अनेक दिवस महाराजांचा खलित आला नाही, म्हणून पन्हाळ्यावरून शंभूराजांनी आपल्या वडिलांना, आपल्या आबासाहेबांना खलिते पाठवले. आबासाहेब, तुमची तब्येत कशी आहे, आम्हाला भेटीस त्या ठिकाणी निमंत्रण द्यावं, मग आम्ही आपल्या भेटीला येतो. पण तिकडून आलेले संभाजीराजांचे खलिते देखील नष्ट करण्यात आले, संपवण्यात आले. दोनही पितापुत्र हुशार होते. दोघांच्या लक्षात आलं, आमचे खलिते आमच्या आबासाहेबांपर्यंत जाऊ शकत नाही. आणि महाराजांना देखील वाटलं की माझे खलिते शंभूराजांपर्यंत पोहोचले जात नाही. ज्या अर्थी शंभूराजा मला भेटायला येत नाही, त्या अर्थी माझे खलिते तिथपर्यंत पोहोचले नाहीत. आणि म्हणून शेवटच्या क्षणी महाराजांनी पुतळाबाई राणी साहेब त्यांच्या सेवेमध्ये होत्या. पुतळाबाई राणी साहेबांना सांगितलं, आमची अखेरची इच्छा आहे की शंभू बाळाने आमच्या भेटीस यावा. स्वराज्याच्या ज्या काही गुह्य गोष्टी आहे आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. पण तुम्ही आम्हाला असे वचन द्या की जोपर्यंत शंभूराजे रायगडावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला सती जाता येणार नाही. कारण महाराजांना ठामपणे माहीत होतं की माझ्या 8 पत्न्यांपैकी सईबाई राणी साहेबांनंतर सगळ्यात जास्त प्रेम करणारी राणी जर कोणती असेल तर ते पुतळाबाई राणी साहेब होत्या. लक्षात ठेव, पतिव्रता स्त्री होती ती. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की आम्हाला वचन द्या की आमच्या पाठी तुम्हाला लागलीच सती जाता येणार नाही. जोपर्यंत स्वराज्याच्या ज्या काही गुह्य गोष्टी आम्ही तुमच्याकडे सांगतोय त्या शंभूराजांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला सती जाता येणार नाही. महाराजांनी वचन घेतलं आणि सांगितलं की आता तुम्ही वचनाला जागालात, आम्ही इहलोकाची यात्रा संपवायला तयार आहे. पण त्यावेळेला महाराजांना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली, राजा दशरथाची आठवण झाली. जगात असे 2 बाप निर्माण झाले. लक्षात ठेवा की दोनही वडिलांना अंत्यसमयी आपल्या पुत्राची आठवण काढत देह ठेवावा लागला. महाराजांना राजा दशरथाची आठवण झाली. राजा दशरथाने सुद्धा अंत्यसमयी प्रभू रामचंद्राची आठवण काढली, पण दुर्दैवाने भेट झाली नाही. आणि म्हणून राजा दशरथाने राम राम म्हणून आपला देह ठेवला. तद्वत छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील शंभूबाळ 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 करत आपला देह ठेवला. आणि म्हणून महाराजांची एक अखेरची इच्छा, ती इच्छा पूर्ती व्हावी म्हणून शिवनेरीवरून जन्म ठिकाणावरून महाराजांना घेऊन शंभूराजांच्या भेटीला पुरंदर किल्ल्यावर त्या ठिकाणी भेट, या वर्षीपासून आम्ही तो पालखी सोहळा सुरू केलेला आहे. दरवर्षी 5 जानेवारी ते 13 जानेवारी असा 9 दिवसाचा हा पालखी सोहळा त्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे. त्याच्यामध्ये तो मार्ग असा आहे, चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला असेल, त्याच्यामध्ये आळंदी असेल, वडू असेल, तुळापूर असेल, थेऊरचा गणपती असेल, पुढे काही देवस्थानाचे अधिष्ठान आहेत. 9 दिवसामध्ये 9 तीर्थ त्या ठिकाणी करता येतात लोकांना. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला हा पालखी सोहळा संभाजी महाराजांच्या समाधीवर आम्ही घेऊन गेलो आणि तिथं आम्ही ज्या वेळेला ही आरती म्हटलो त्यावेळेला तिथल्या ट्रस्टीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की महाराज ही आरती स्वरबद्ध करा, एखाद्या संगीतकाराकडून गाऊन घ्या आणि
गेल्याच आठवड्यामध्ये पुण्यामध्ये एका स्टुडिओमध्ये ती आरती स्वरबद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचं प्रकाशन उद्याच्या येणाऱ्या 2 तारखेला संभाजी महाराजांच्या सप्ताहामध्ये माझी 5व्या दिवसाची त्या ठिकाणी कीर्तन सेवा आहे. त्या कीर्तन सेवेमध्ये त्या आरतीचं प्रकाशन होणार आहे आणि त्यानंतर 5 तारखेला 5 एप्रिलला जी मृत्युंजय अमावस्येचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो त्याच्यामध्ये या आरतीचं व्हिडिओ शूटिंग होईल आणि भविष्यामध्ये ही आरती सगळे संगीत चॅनलला देखील लोकांपर्यंत महाराष्ट्रावरती नक्की पोहोचेल याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. परंतु एक कळकळीची विनंती आहे की संभाजीराजांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी पाडव्याच्या आदल्या दिवशी वढूला श्री क्षेत्र वढू की खऱ्या अर्थाने आम्ही 12 ज्योतिर्लिंग मानतो. मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की आमच्या हिंदूंची 12च नाही तर 14 ज्योतिर्लिंग आहेत. लक्षात ठेवा. 13वं ज्योतिर्लिंग आहे रायगडावर आणि 14वं ज्योतिर्लिंग आहे वडू बुद्रुकमध्ये. लक्षात ठेवा. ही 12 ज्योतिर्लिंगामध्ये अजून ही 2 ज्योतिर्लिंग जर प्रगट झाली नसती तर आमचं हिंदूचं अस्तित्व त्या ठिकाणी राहिलं नसतं, आमचा धर्म राहिला नसता. लक्षात ठेवा. आणि म्हणून आमच्या साऱ्या तमाम हिंदू बांधवांची अजून 2 ज्योतिर्लिंग आहेत. ती ज्योतिर्लिंगाला आम्ही विसरून चालणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे देखील शिवशंभूच होते, शिवशंभूचाच अवतार होते. म्हणून खऱ्या अर्थाने आमचा धर्म राहिला हे लक्षात ठेवा. विठाला विठाला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांकडे फक्त 12 किल्ले राहिले होते. स्वराज्यावर त्या ठिकाणी फार कठीण प्रसंग निर्माण झालेला होता. पण याही वेळेला महाराज खचून गेले नाही. लक्षात ठेवा. ज्या वेळेला महाराज आग्र्यावरून निसटले त्या वेळेनंतर फक्त 8.25 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी 12 गडकोटाच्या आकडेवारी 360 गडकोटांपर्यंत नेली. लक्षात ठेवा. कठीण काळ येतो येत नाही असं अजिबात नाही. लक्षात ठेवा. पण त्या काळाला सामोरं जायचं असतं. लक्षात ठेवा. धीरानं सामोऱ्याला जायचं असतं आणि धीरानं सामोरं गेल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. दरम्यानच्या कालखंडामध्ये जसं आपल्याला शेतीचा त्या ठिकाणी पीक पाणी असेल, काही असेल, बिबियाण्याचा खर्च असेल, तो खर्च करण्यासाठी आम्हाला सोसायटी असेल, बँक असेल, कर्ज घ्यावं लागतं. एक प्रसंग असा निर्माण झाला छत्रपतींच्या जीवनामध्ये, त्यांना देखील कर्ज घ्यावं लागलं होतं. पण ते कर्ज घ्यायला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज एका सावकाराकडे गेले. त्यावेळेला त्या सावकाराने महाराजांना विचारलं, कर्जदार म्हणून आला की राजा म्हणून आला? शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं, कर्जदार राजा म्हणून आलाय. सावकाराने सांगितलं, गहाणपत्र करावं लागेल. किती किल्ले गहाण देत आहे? शिवाजी राजाने सांगितलं, हे किल्ले माझे नाहीतच तर मी गहाण कसे देणार? हे राज्य राहतेच, आम्ही फक्त कोण आहोत? सेवक आहोत. त्यामुळे किल्ले गहाण ठेवण्याचा नैतिक अधिकार आम्हाला नाही आहे. तुमचा जर आमच्यावर विश्वास असेल तर आम्हाला कर्ज द्या. पण शेवटी सावकाराने सांगितलं, गहाणपत्र केल्याशिवाय कर्ज देता येणार नाही. महाराजांनी सांगितलं, गहाणपत्र आम्ही नक्की करू. त्यावेळेला महाराजांबरोबर जे वकील होते त्यांना सांगितलं, महाराजांनी स्वराज्यातली एक गवताची काडी घेऊन या. काय सांगितलं नाहीला? गवताची काडी. एवढीशी गवताच्या काडीचा तुकडा आणला. ती काडी एका लिफाफ्यामध्ये बंद केली, सावकाराच्या समोर ठेवली. या लिफाफ्यामध्ये एक वस्तू ठेवलेली, आम्ही ती तुमच्याकडे गहाण ठेवतोय. अर्थात आजच्या काळातला कोणताही सावकार गवताची काडी गहाण ठेवून कर्ज नाही देणार. तसा प्रयोगही कोणी करू नका. तो छत्रपतींनीच करावा. आमच्यावर तेवढा विश्वासच कोणी ठेवणार नाही. नाही का? आमचा विश्वास नाही. आपण कधी म्हटलो ना, विश्वास पाणीपतात गेला. विश्वास पाणीपतात गेला नाही. विश्वास आहे म्हणून जग आहे. लक्षात ठेवा. पाणीपतात विश्वास राव गेला. विश्वास आहे. सुनील भाऊंनी मला तारीख दिली, विश्वास होता म्हणून दिली. आणि मलाही विश्वास होता इथं सप्ताह आहे म्हणून मी इथपर्यंत आलो. विश्वास नसेल तर जीवनात कोणतीही गोष्ट घडणार नाही. भाऊ बरोबर आहे की नाही? विश्वास आहे. परत असं कोणी म्हणू नका विश्वास पाणीपतात गेला. विश्वास राव पाणीपतात गेला. विश्वास आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का, तुकोबाराय म्हणतात, संतांची अपाई हा माझा विश्वास. संत होते म्हणून विश्वास टिकू नये. मग आपण विश्वासाला पाणीपतात घालू नका. तो आहे आणि तो ठेवला पाहिजे. विठाला विठाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सावकारांना सांगितलं, कर्जदार राजा म्हणून आलेला आहे, गाणखत करवून घ्या. सावकारांनी उचकून नाही पाहिलं बरं का लिफाफ्यामध्ये काय आहे ते. महाराजांनी काहीतरी मला सांगा, कोणत्याही लिफाफ्यामध्ये एवढीशी गवताची काडी टाकल्यानंतर लिफाफ्याचं वजन कितीने वाढेल, कितीने वाढेल, त्यात आहे का नाही का हे सुद्धा कळणार नाही. गहाणपत्र तयार झालं आणि त्यानंतर महाराजांनी सुरतेवर छापा टाकला. सुरतेवर महाराजांनी 2दा छापा टाकलेला आहे, त्यातला हा पहिला छापा आहे. तो सुरतेवर छापा टाकल्यानंतर ते सगळं धन रायगडावर आलं आणि रायगडावर आल्यानंतर महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली, आपण कर्ज घेतले, कर्ज फेडायला जायचे. स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे त्यांना बरोबर घेतलं, कर्ज फेडायला जायचे. सावकाराच्या फेडीवर गेले आणि सावकाराला सांगितलं, आमचं गहाणपत्र मोकळं करा, तुमचं व्याजासहित कर्ज नील करून घ्या, फेड करून घ्या. कर्ज फेड झाली, गहाणपत्र निकाली केलं आणि गहाण ठेवलेली वस्तू महाराजांच्या हातात दिली. महाराजांनी तो लिफाफा मोरोपंतांच्या हातामध्ये दिला. आपली वस्तू आली का पाहून घ्या. ते लिफाफा हलवत होते, याच्यात काहीच नाही म्हणे. महाराजांनी सांगितलं, राजगडावर गेल्यावर पाहून घेऊ. मोरोपंत पिंगळे विचार करताय, महाराजांनी नेमकं गहाण काय ठेवलं होतं. राजगडावर येईपर्यंत मोरोपंतांची अवस्था थोडीशी नाजूक बनलेली होती. एवढे मोठं कर्ज रोखा त्या ठिकाणी केलेला आहे, एवढं कर्ज फेड केले म्हणून महाराजांनी सोडवून काय आणले. पाकिट हलवतच गेली राजगडावर. पाकिटात काय आहे, पाकिटात काय आहे. महाराज ज्या वेळेला सदऱ्यावर बसले त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, पेशवे, आम्ही जी वस्तू गहाण ठेवली ती खुली कराल की नाही. आता महाराजांना कसं उलट बोलावं, शांत होते. महाराजांनी सांगितलं, लिफाफा खोला, त्याच्यात एक वस्तू दडलेली आहे आणि तीच वस्तू आम्ही गहाण ठेवलेली आहे. पण विचार करते, मोकळं पाकिट खोलून दाखवायचं कसं आहे ना, की माझ्याकडून आणताना काहीतरी पडलंय की काय. ते तसेच शांत उभे होते. महाराजांनी पुन्हा सांगितलं, मोरोपंत, लिफाफा खोला करा. आता आदेश आल्यानंतर ऐकणं गरजेचं आहे. लिफाफा खोलला, त्यांना काही दिसलंच नाही. सदरवर महाराजांनी सांगितलं, पाकिट खाली करा. पाकिट उघडं केलं, एवढीशी गवताची काडी बाहेर पडली. मोरोपंत म्हणतात, राजे, याच्यामध्ये काहीच नाहीये. काहीच कसं नाहीये. त्या पाकिटातून एक वस्तू बाहेर पडली, ती तुम्ही नीट पाहिलेली नाही. राजे, एक गवताची काडी बाहेर पडली, तीच वस्तू आम्ही गहाण ठेवली होती. मोरोपंत भानावर आले. गवताची काडी गहाण ठेवून महाराजांनी कर्ज घेतलं होतं आणि ही गवताची काडी सोडवण्यासाठी एवढा मोठा कर्ज रोखा. त्यावेळेला महाराज काय म्हणाले माहितीये का, स्वराज्यामध्ये गवताची काडी देखील गहाण पडली नाही पाहिजे, असं स्वराज्य आपल्याला उभं करायचंय आणि हे दाखवून द्यायचं होतं मोरोपंतांना. इतक्या बारकाईने स्वराज्य निर्माण करायचे आपल्याला. मग मला सांगा, जर गवताची काडी सोडवण्यासाठी जर महाराज कर्ज फेडायला जातात तर रयतेला किती जपत असतील महाराज, लक्षात ठेवा. ज्या वेळेला पुरंदरचा तह झाला ना, पुरंदरचा तह सुद्धा महाराजांनी का केला तुम्हाला सांगू का. ज्या वेळेला महाराजांना राजगडावर बातमी आली की महाराजांचे जे मावळे होते, 700 मावळे त्यावेळेला युद्धामध्ये होते, त्यातले 300 मावळे दिलेर खानाने तोफेच्या गोळ्याने उडवले होते, लक्षात ठेवा, दारू गोळ्याने. आणि तिथं युद्ध करत असताना त्यावेळेचा त्या ठिकाणी नेतृत्व करणारा सरदार होता, त्याचं नाव होतं मोरहारबाजी. मोरहारबाजी इतका ताकदवर सेनापती होता. त्याचं शिर उडवलेलं असताना देखील 150 गनिमांची कत्तल केली होती, लक्षात ठेवा. शिर नव्हतं धडावर, पण हातातली शमशेर थांबत नव्हती. इतकी प्रचंड निष्ठा महाराजांच्या मावळ्यामध्ये होती, लक्षात ठेवा. शिर धडावर नसताना 150 गनिमांची कत्तल करायची. ते शिर असं धडधडा उडत होता. त्यांच्याबरोबर युद्ध करणारे जे मावळे होते ना, त्याने ते पाहिलं. त्या मोरहारबाजीचं लढणार धड बाजूला घेतलं,
ते सिर बाजूला घेतलं. अर्थात तो दिलेर खान पाहत होता. पूरी कायनात में हमने ऐसा योद्धा नहीं देखा. कितनी कड़वे निष्ठा है शिवाजीराजा में उसके. ओढणार धड आणि ते सिर ज्या वेळेला स्वराज्याचा परम पवित्र भगवा ध्वज त्या सिरावर ठेवण्यात आला, दुसऱ्या क्षणाला ते सिर उडायचं थांबलं. लक्षात ठेवा, इतकी प्रचंड निष्ठा स्वराज्यावर आणि भगव्या ध्वजावर होती. मृत्यूनंतर सुद्धा निष्ठा कमी झाल्या नाही महाराजांच्या मावळ्यांच्या. आणि ही वार्ता ज्या वेळेला महाराजांना राजगडावर जाऊन पोहोचली, त्यावेळेला महाराजांचं मन हिलावून गेलं. आणि त्यावेळेला महाराजांनी कळकळून जगदंबेला साथ घातली. हे जगदंबे, माणसाविना स्वराज्य नकोय आम्हास. रयत राहिली तर स्वराज्य उपयोगाचा, रयत नसेल तर स्वराज्य काय कामाचं. आणि म्हणून राहिलेले मोरारबाजी आम्हाला वाचवले पाहिजे. 400 मावळे फक्त गडावर राहिलेले होते, त्यांचा जीव वाचवण्यासाठी महाराजांनी तह केला. लक्षात ठेवा. तरी सुद्धा 56 दिवस हे मावळे लढले. लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराजांनी रयतेला किंमत दिली, मग स्वराज्याला किंमत दिली. लक्षात ठेवा. माणसाविना हे स्वराज्य काय कामाचं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला स्वराज्याचे घोडदौड मोठ्या प्रमाणात होत होती, जवळपास 350 किल्ले स्वराज्यामध्ये सहभागी झालेले होते. साल्हेचे एक मैदानी युद्ध महाराजांनी खेळलेलं होतं. महाराजांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं युद्ध होतं ते. 40,000ची फौज पहिल्यांदा महाराजांनी युद्धात उतरवली होती. 40,000ची. आणि गनिमाची फौज होती दिलेर खानाची, त्यांची 60,000ची फौज होती. मैदानी युद्ध होणार होतं, कारण यापूर्वीची सगळे युद्ध महाराजांनी गनिमी काव्याने लढलेले होते. आणि हे मैदानी युद्ध लढत होते. आणि महाराजांना मैदानी युद्धाचा आत्मविश्वास मावळ्यांमध्ये निर्माण करायचा होता, यासाठी ते युद्ध लढलेलं होतं. अर्थात त्या युद्धाचा सगळा इतिवृत्तांत जवळपास 1 तासाचा आहे. तो कथेत ऐकावा, आज कीर्तनात शक्य नाही होत ते सगळ्या गोष्टी. पण त्यावेळेला सूर्याजी काकडे नावाचा एक सरदार होता महाराजांचा. आणि तो सरदार सुभेदार तानाजी मालुसऱ्यांसारखा तितकाच चपळ आणि तितकाच ताकदवर होता. पण युद्ध निर्णायक क्षणावर आलं. मराठ्यांचा विजय जवळपास निश्चित झालेला होता. आणि अशा अवस्थेमध्ये सूर्याजी काकड्यांना एक तोफेचा गोळा लागला आणि सूर्याजीचा देह त्या ठिकाणी जमिनीवर कोसळला गेला. रक्ताच्या थव्यात हा वीर कोसळला. पण त्यावेळेला प्राण कंठाशी आलेले असताना लक्ष होतं गडाच्या भगव्या ध्वजावर. आणि एव्हाना त्या ठिकाणी गनिमांनी शस्त्र टाकून दिली आणि पुन्हा एकदा गडावरचा भगवा ध्वज डौलाने फडकला गेला. आणि मग सूर्याजी काकड्यांनी आपला देह ठेवला. लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला महाराजांना खऱ्या अर्थाने ही वार्ता त्या ठिकाणी गडावर जाऊन पोहोचली, त्यावेळेला देवघरातल्या जगदंबेसमोर महाराजांनी टावो फोडला. आता सहन नाही झालं महाराजांना, कारण महाराजांनी अनेक जीवाभावाची माणसं गमावलेली होती. आणि त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, जगदंबे, आमचा बालपणीचा मैत्र आमच्या डोळ्यात देखत सुभेदार तानाजी मालुसरे आम्हाला सोडून गेले. जात असताना कोंडाण्याचं लगीन लावण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी प्राणांचा आहेर देऊन गेले स्वराज्यासाठी. पोटच्या पोराचं लग्न अर्ध्यावर सोडलं, पण स्वराज्यासाठी प्राणांचा आहेर देऊन गेला. बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये त्यांना माहित होतं मृत्यूचं सामोरं जायचं आहे. पण केवळ लाखाचा पोशिंदा हा शिवबाराजा जगावा म्हणून मृत्यूच्या दाढेत उडी घेणारा बाजीप्रभू देशपांडे, त्या इरास मावळातली गरीब शेतकऱ्यांचे 300 मावळे त्या ठिकाणी थरातीर्थी पडले. किती जणांचे बळी अजून तू घेणार आहेस. सूर्याजी काकड्यांचं नाव ज्यावेळेला महाराजांच्या कानावर पडलं, एकेका मावळ्याची आठवण काढत महाराजांनी त्यांचा गैवर अनावर झाला, काळील पिळवटून गेलं. जगदंबे, किती जणांचा बळी घेणार आहेस तू. या स्वराज्याच्या यज्ञ कुंडामध्ये अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिलेल्या आहेत. आता या स्वराज्याचा यज्ञ कुंड धगधगता ठेवायचा आहे. पण या स्वराज्याच्या यज्ञ कुंडात मावळ्यांच्या आहुत्या जाणार नाही, मराठ्यांच्या उद्या जाणार नाहीयेत. असं बळ आमच्या अंतःकरणामध्ये दे.
असं सामर्थ्य आमच्या अंतःकरणामध्ये दे. या यज्ञ कुंडात आहुत्या पडतील त्या सुलतानांच्या पडतील, गणिमांच्या पडतील, शत्रूंच्या पडतील, आणि खऱ्या अर्थाने जगदंबा छत्रपतींना पावली. आणि तदनंतर साल्हेरचं युद्ध महाराजांनी जिंकलं, पण सूर्याजी काकड्यानंतर महाराजांचा अनमोल एकही हिरा कमी आला नाही. तिथून पुढं त्या ठिकाणी कामे येत होते, खर्ची पडत होते, शत्रूंचे वीर खर्ची पडत होते. 360 गडकोटांचं स्वराज्य उभं राहिलं आणि रायगडावर महाराजांना राज्याभिषेकच झाला. एवढा संघर्ष महाराजांना उभ्या हयातीमध्ये करावा लागला. आयुष्य महाराजांना फक्त 50 वर्षाचं मिळालं. त्यातले जवळपास 14 वर्ष 9 महिने बालवावस्थेमध्ये गेले. उरलेल्या जवळपास 35 वर्षामध्ये शेवटचा श्वास घेईपर्यंत देव देश धर्माचं अधिष्ठान निर्माण करण्यासाठी महाराजांनी खर्ची घातलं. पण आया प्रसंगाला तोंड देत असताना महाराजांनी चुकूनही आत्महत्येचा विचार केला नाही. ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये एखादं संकट निर्माण होतं ना, तुम्ही जरूर शिवचरित्र वाचा. त्याच्यात तुम्हाला उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः केलेले प्रयोग सांगतो महाराज. एका जमिनीची माझ्या केस होती. समोरच्यांचे 2-2 वकील होते कोर्टामध्ये. मी वकील नाही दिला. अशा प्रसंगाला महाराजांनी काय केलं, शिवचरित्र वाचून 7 वर्ष केस लढलो, 7व्या वर्षी केस जिंकलो मी. आणि त्यावेळेला मला त्या ठिकाणी कोर्टाच्या दरबारामध्ये लोकांनी विचारलं, महाराज तुमचे वकील कोण होते? त्यावेळेला मी सांगितलं, माझे वकील छत्रपती शिवाजी महाराज होते. कोणताही प्रश्न तुम्ही हातामध्ये घ्या, यश शिवचरित्रामध्ये आहे, फक्त शोधा, सापडेल. लक्षात ठेवा. ह्याच्यापेक्षा वेगळी संकट आमच्यावर नाही येऊ शकत. पण प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश नक्की आहे. मी मगाशीच सांगितलं, निश्चय असला पाहिजे तर फळ मिळतं. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आम्हाला फळाची अपेक्षा जरूर आहे, पण निश्चय आमचा नाही. निश्चय असला तर आमचा विश्वास नाही. विश्वास आमचा डळमळीत होतो, तो विश्वास डळमळीत झाला नाही पाहिजे. याचं कारण असं आहे, तुकोबराय म्हणतात, रणांगणामध्ये ज्या वेळेला सूर निघतो ना, त्याची ती अवस्था असते ना, ती अवस्था आमच्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. अभंग
पुढे ज्या वेळेला शूर योद्धा जात असतो त्याची ती अवस्था असते, तो कदापि मागं वळून पाहत नाही. आणि जो मागं वळून पाहत नाही त्याला शूर म्हटलं जातं. मागं वळून पाहणाऱ्याला कोणी शूर म्हणत नाही, लक्षात ठेवा. तुकोबराय म्हणतात, शूर मिरवे रणांगणी, मरणाची संतोष. शूराला मरणात आनंद असतो, जगण्यात आनंद नसतो. आणि म्हणून गेल्या 2 आठवड्यापूर्वी आपल्या काश्मीरमध्ये पुलवामामध्ये त्या ठिकाणी आमचे 40 जवान शहीद झाले, लक्षात ठेवा. कशासाठी? आज इथं पाहिलं तुम्ही, केवळ आपल्याकडेच नाही, संबंध हिंदुस्थानामध्ये या जवानांसाठी अख्खा भारत देश गैरला, लक्षात ठेवा. ते जवान त्या ठिकाणी आहेत, सीमेवर त्या ठिकाणी आपलं रक्षण करतात, म्हणून आपण इथे कीर्तन ऐकतोय, लक्षात ठेवा. ते जवानांची किंमत त्यावेळेलाच कळते. आणि इथं काबाड कष्ट करणारा शेतकरी, तो लाखाचा पोशिंदा, तो आम्हाला खाऊ घालतो. आणि म्हणून नेहमी सांगत असतो की संध्याकाळी आम्ही निद्रा घेत असताना सीमेवरच्या जवानाला माणसाने विसरलं नाही पाहिजे, कारण ते सीमेवर आहेत म्हणून आम्ही निद्रा घेऊ शकतो. आणि सकाळी उठल्यानंतर 2 वेळचं अन्न आमच्या पोटात ज्याच्यामुळे जातो त्या शेतकऱ्याला आम्ही कधी विसरू नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी तुकोबाराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील. शिवाजी महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी पहिल्यांदा नांगर हातात घेतला, तलवार नाही घेतली. का? तर पहिला शेतकरी उभा केला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने नांगरली. ज्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला त्याच भूमीवर छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवला. आणि पहिल्यांदा शेतकरी राजा उभा केला, मग स्वराज्य उभं केलं, लक्षात ठेवा. हा फरक आहे इतर राज्यांमध्ये, आमच्या शिवाजी राजांमध्ये. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, हा संसार करत असताना या संसाराचा खऱ्या अर्थाने वीट आलाय मला. कारण संसार हा कोणाच्यानेच पुरा झाला नाही. किती करा, 2 बंगले बांधले तरी अजून म्हणते 3रा व्हायला पाहिजे. 50 एकर नावं असली तरी म्हणते अजून 10 एकर वाढलीच पाहिजे. कोणाची इच्छा तृप्त नाही झाली, लक्षात ठेवा. संसारामध्ये संसार पुराच होत नाही आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले, मी संसारापासून आता दूर चाललोय. आणि संसारापासून दूर जात असताना नारायणा तुझी माझ्यावर कृपा झाली पाहिजे. 2रं चरण. संसाराते अंतरलो
नारायणाची कृपा मागतात, आपल्यावरही नारायणाची कृपा व्हावी म्हणून नारायणाचं एकदा आपण भजन करूया. विठोबार कुमार भावनेच्या भरामध्ये 11 कधी वाजून गेले तुम्हालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. वास्तविक जवळपास 12 तासाचा सलग प्रवास करून या ठिकाणी मी आलेलो आहे. आल्यानंतर मला थोडी कणकण आली. म्हटलं आता कसं कीर्तन होते काय माहिती. ज्यांच्या घरामध्ये थांबलो त्या ताईंनी विचारलं जेवण करायचे का. मी काहीच बोललो नाही. म्हटलं कीर्तन झाल्यावर जेवतो. अंगात थोडासा तापही भरला होता, पण काय छत्रपती माझ्या अंगात एकदा संचारले की ताप कुठल्या कुठे निघून गेला. आता भूक लागली आणि मग कळलं 11 वाजलेत. महाराज एकदा अंगात संचारले की मग सगळ्याचा विसर पडतो आणि पहिल्या चरणापर्यंत जाईपर्यंतच 11 वाजले. कार्यकर्त्यांची इच्छा होती शंभूराजांबद्दल बोला, छत्रपतींबद्दल बोला. बऱ्याच ठिकाणी असंच होतं बरं का. रेग्युलर सांप्रदायिक कीर्तनावर मला बोलूच देते नाहीत लोक. कुठेही गेलं का शिवरायांवर बोला, शंभूराजांवर बोला. आणि अर्थात महाराष्ट्रात राहतोय म्हटल्यानंतर राजाचं चरित्र ऐकण्याची अपेक्षा महाराष्ट्रात नाही धरावी, मग का पाकिस्तानात धरावी. पाकिस्तानच्या लोकांना आपला राजा प्रिय आहे. ते म्हणाल काही सांगतं महाराज. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये महाराजांच्या चरित्राचे धडे आहेत. आमच्याकडे असलेले धडे गायब करतात लोक. अवघड झाले. त्याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, जगातली प्रगत 68 राष्ट्र, या प्रगत 68 राष्ट्रांमध्ये छत्रपतींच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. अमेरिकेमध्ये देखील मिलिटरी ऑफ सायन्समध्ये महाराजांची युद्धनीती शिकवली जाते. जगातली प्रमुख 7 युद्ध जी गणली जातात त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे युद्ध गणलं जातं ते महाराजांचा प्रतापगडचा रणसंग्राम. हे युद्ध महाराजांनी कमी मनुष्यबळ, कमी पैसा, कमी ताकद कसं जिंकलं हे अमेरिकेमध्ये तिथल्या मिलिटरीला शिकवलं जातं, पण दुर्दैव हिंदुस्थानच्या मिलिटरीला ते शिकवलं जात नाही. आणि म्हणून ते शिकवणं काळाची गरज आहे. महाराजांचा इतिहास, शंभूराजांचा इतिहास आता कुठंतरी उजेडात यायला लागला आहे. ते शंभूराजांना काही लोकांनी चुकीचंच लोकांपुढे आणलेलं होतं, पण त्याच्यापुढं मूर्खपणा असा आहे की ज्या शंभूराजांमुळे आमचा धर्म राहिला त्या शंभूराजांच्या नावाने महाराष्ट्रात बिडी विकली जाते. बुवा, हे किती मोठं दुर्दैव आहे आमचं. कारण नेहमी प्रत्येक कीर्तनात शेवटला सांगतो, व्याख्यान असू द्या, कथा असू द्या, की आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठं काही आंदोलन काही करू नका. आपल्या संप्रदायाच्या लोकांना ते नाही शोभत. फक्त एक करा, आपल्या पंचक्रोशीत ती बिडी विकून देऊ नका. असे प्रत्येक गावात जर ती बिडी विकायची बंद झाली आपोआप कारखाना बंद होईल. वास्तविक गव्हर्नमेंटने या गोष्टीवर बंदी घालायला पाहिजे. गुटख्यावर बंदी घातली पण बिडीवर बंदी घाली ना. ते चाललंय चोरून लोपून. गुटखा बंदी घातली पण बंद नाही झाला. हप्ता देऊन का होईना पण चालूच आहे. आमच्या महापुरुषांची नावं बिडीला द्यावी ही गव्हर्नमेंटला कळलं नाही का. त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. पण आपण एक करायचं की आपल्या पंचक्रोशीमध्ये ही बिडी विकून देऊ नका. आणि जे कोणी बाबा वडीत असतील ना दुसरी वाडा पण ही नका ओढू. आपोआप फॅक्टरी बंद होईल. आणि तसं नाही ऐकलं तर बिडी ओढतो मग ही कानपाडीत वाढल्याने काय बिघडत. दुसरी फुक ना तुला फुकायची. आणि बिडी वाढल्याने का आयुष्य वाढत का. असं कोणचं आहे का बाबा अमकी बिडी वाढल्यानंतर हा 200 वर्ष जगला. 200 सोडा 100पर्यंत 50 इथंच खापात खोक मरायला लागत होतं. फुकितोच
ज्या गोष्टी संभाजी महाराजांचं नाव एखाद्या लढाऊ जहाजाला द्यावं, एखाद्या मिसाईलला द्यावं, एखाद्या क्षेपणास्त्राला द्यावं, ती योग्यता आहे आमच्या शंभूराजांची. आणि त्यांचं नाव पिढीला लाजा वाटलं पाहिजे या लोकांना. पण त्याच्यावर आपण थेट विरोध करण्यापेक्षा आपण थोडं थोडं प्रत्येक गावाने जर हे अनुकरण केलं, त्यांचा खप आपोआप संपुष्टात येईल. परिणामी फॅक्टरी बंद पडेल. पण हे प्रत्येक गावात घडलं पाहिजे. जर शंभूराजांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर जर निष्ठा असेल तर ती निष्ठा या दृष्टीने व्यक्त करा आणि थांबवा, पण शांततेच्या मार्गाने थांबवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हळूहळू आपल्या बाजूच्या शेजारच्या गाववाल्यांना विनंती करा की हे विकू नका बाबा, दुसरं काय विकायचं ते विका, पण हे विकू नका. जिथं मिळणार नाही म्हटलं तर यायचे बंद होईल आणि वाढायचे बंद होतील. म्हणजे या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत. आणि म्हणून वास्तविक पुढच्या 2 चरणाचा भावार्थ वेळ संपल्यामुळे तितकं सांगता येणार नाही. पण तुमची अपेक्षा होती की महाराजांच्या चरित्रावर, राजांच्या चरित्रावर, शंभूराजांच्या चरित्रावर थोडंसं बोलावं. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इतकं अथांग सागर आहे. महिन्याच्या 1 तारखेला चरित्र सांगायला सुरुवात केली आणि 30 तारीख जरी उजाडली तरी चरित्र सांगून शिल्लक राहील. एवढं मोठं चरित्र आहे माझ्या राजाचं. आणि त्यांच्याच पुन्हा बाप से बेटा सवाई असं म्हटलं जातं आपल्याकडं. तसं शंभूराजांचं देखील चरित्र आहे. अर्थात ज्या वेळेला पहिल्यांदा मी शंभूराजांचं चरित्र महाराष्ट्रात सांगायला सुरुवात केली त्यावेळेला काही लोकांनी मला विरोध केला. हे असं सांगू नका, तसं सांगा, अमकं करा, तमकं करा. अजूनही काही काही लोक इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतात. पण सत्य आहे ते सत्यच आहे. कटू असलं तरी सत्य आहे. तुकोबराय म्हणले सत्य बोले मुखे. जे आपल्याला बोलायचं ना ते सत्य बोला, खोटं बोलू नका. ज्ञानोबा आहे ते त्याच्या पुढे बोलले, माझी या सत्यवादाची अतपे वाचे केले बहुत कल्पे. आमचे संत जर खोटे बोलले नाही तर आम्हाला त्या व्यासपीठावर उभं राहून खोटं बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि आमच्या राजाचं चरित्र आम्ही नाही सांगायचं तर मग पाकिस्तानचे लोक येऊन सांगणार आहेत का? आमचा राजा लोकांपर्यंत कळला पाहिजे. एकतर आमचं गव्हर्नमेंट पाठ्यपुस्तकात ते देत नाहीत आणि मग गव्हर्नमेंट देत नाही म्हणल्यावर आमच्यासारख्यांनी द्यायचं ते आमचं आद्य कर्तव्य आहे. तर आम्हाला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचं आमचं त्या ठिकाणी जन्माचं सार्थक होईल. नाही तर या मातीत जन्माला येऊन आम्ही काय मिळवलं? आणि खऱ्या अर्थाने हे पितापुत्र होते म्हणून महाराष्ट्रात कीर्तन होतात, महाराष्ट्रात सप्ते होतात, म्हणून देवदेवतांचे अधिष्ठानं आहेत. नाही तर यावनी सत्तेच्या कालखंडामध्ये आमची मंदिरं सुद्धा राहिली नसती, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबराय म्हणाले या पितापुत्रांचं आमच्यावर एवढं योगदान आहे, एवढे उपकार आहे, काय द्यावे त्याशी व्हावे होतं राही, ठेवीत हा पाहिजे व थोडा. या पितापुत्रांच्या चरणावर आम्ही आमचा प्राण जरी अर्पण केला तरी आमच्याच्याने हे उपकार भेटणार नाही. हे तुकोबरायांना कळालं, आपल्याला का कळू नये? आणि म्हणून या पितापुत्रांचं स्मरण आम्ही कायम ठेवलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावं. या पितापुत्रांचं नाव जरी घेतलं ना, राजकारण्यांची नावं घेण्यापेक्षा त्यांच्या नावाने जिंदाबाद मुर्दाबाद करण्यापेक्षा पुण्य नाही मिळणार. पण या पितापुत्रांचं नाव घ्या, नक्की पुण्य मिळेल. हे तुकोबराय सांगतात, मी नाही सांगत. सज्जन राजकारणात कोणी सज्जन नाही, पण महाराज आणि महाराजांचे सुपुत्र सगळे संत त्या ठिकाणी सज्जन होते. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. खऱ्या अर्थाने ज्या संतांनी आम्हाला ही शिकवण दिली त्या संतांचं एकदा भजन करूया. इथं कार्यक्रमाला येत असताना 2 दिवसापूर्वी कार्यकर्त्यांबरोबर संवाद झाला. जसे तुमचे बाकीचे कीर्तन यूट्यूबला आहे, आमचंही कीर्तन यूट्यूबला यावं. आणि म्हणून आमचे परम मित्र आदरणीय वैभव सर पोकरकर यांचा आमचा मंचर परिसरामध्ये मोठा स्टुडिओ आहे. आणि कमीत कमी माझी तरी कीर्तनं शिवचरित्र लोकांपर्यंत जावं यासाठी अत्यल्प दरामध्ये त्या ठिकाणी ते शूटिंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि इथल्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा केली की ते शूटिंगचा संच इथं घेऊन या. आणि म्हणून त्यांचे सहकारी आदरणीय आमचे आशुतोष भोर या ठिकाणी त्यांच्या संचासह या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि 2च दिवसात ही कीर्तन तुम्हाला यूट्यूबला पुन्हा ऐकायला मिळेल. स्वप्नवीर सोल्युशनच्या माध्यमातून, त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हीच ऐकसान असं नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात आपल्या दारवा गावामध्ये झालेलं कीर्तन साऱ्यांना ऐकायला मिळेल. आणि तुम्ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये दिसणार आहात. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी हे अख्खं कीर्तन त्यांच्या डोळ्यामध्ये साठवलं आहे
ते आशुतोष भोर आणि त्यांच्या स्वप्न सोल्युशनसाठी एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. खरं वास्तविक त्यांचा नियोजित कार्यक्रम सोडून माझ्या आग्रहाखातर इथपर्यंत आले. अर्थात आज दिवसाभरात आधी आता आम्ही जरी मुक्काम केला आणि उद्या सकाळी जरी इथून जायला निघालो तर आम्हाला 12 तासाचा प्रवास आहे. म्हणजे 2 दिवसाचा व्यवसाय बोलून ते इथपर्यंत आलेत. केवळ माझ्या आणि आपल्या प्रेमाखातर ते या ठिकाणी आलेत. हा त्यांचा खऱ्या अर्थाने व्यवसाय सगळेच करतात हो, पण सगळे बेरजेचं राजकारण करतात. यांना मला एखाद दिवस कमी कमाई मिळाली असं समजा, किंवा खर्चावारी दिवस गेला असं समजा, पण चला माझ्याबरोबर. नाही म्हटले नाही. रात्रीच सगळं साहित्य, कॅमेराचं जे स्टँड बिंड दुनियादारी जे काही सगळं आहे ते डिकीमध्ये गाडीच्या भरलं आणि सकाळी 6ला आम्ही प्रवास सुरू केला आणि इथं येईपर्यंत जवळपास 6:15 6:30 झाले होते. एवढा मोठा प्रवास करून आलो. साधारण 1200-1250 किलोमीटरचं येऊन जाऊन रनिंग आहे. येत असताना थोडासा थकवा जाणवला आहे, कारण दररोजच कीर्तन आहे. संत चरित्रात कीर्तन करायला सहज कीर्तन होतात, पण कोणत्याही गावात गेलं की लोक माझ्याकडून शिवचरित्राचा, शंभूचरित्राचा विषय मागतात. आणि शिवचरित्र आणि शंभूचरित्र विषय असा आहे का तो बेंबीच्या देठापासून सादर करावा लागतो. उगाच बोली भाषेत सांगून नाही उपयोग. तरी पण आज माझी तब्येत ठीक नसताना देखील जेवढ्या ताकदीनं सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न केला. सकाळी 11 वाजता भोजन घेतलं होतं आणि आता पुन्हा 11 वाजले. 12 तासाचा कालखंड उलटला. तरीसुद्धा उपासपोटी राहून महाराजांचं चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला, पण उपस्थितांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आयोजक, संयोजक यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मृदंगमणी सुंदर आपण या ठिकाणी साथ केलेली आहे. हार्मोनियमवाले काका आपणही सुंदर अशी साथ दिली. त्याचप्रमाणे दोन्ही गायक, विनेकरी बाबा आपणालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि आयोजक, संयोजकांना पुन्हा एकदा विनंती करतो, असंच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करत राहा आणि समाजाचं प्रबोधन कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करा. वास्तविक बऱ्याच वेळा लोकांना विनोदी कीर्तन आवडतात. विनोदी कीर्तन मला पण करता येतं बरं का, चांगल्यापैकी. तुम्हाला 2 तास कंटिन्यू हसवायचं म्हटलं तरी हसवू शकतो. पण कीर्तन हे विनोदाचं माध्यम नाही, कीर्तन हे प्रबोधनाचं माध्यम आहे. कीर्तनातून माणसं घडली पाहिजे, बिघडली नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे प्रबोधनाचं माध्यम त्या दृष्टीनेच वापरावं, वक्त्यांनी त्याचं भान ठेवावं. त्यासाठी जर विनोदच करायचे असेल तर वेगळी माध्यमं पुष्कळ आहेत. पण आता आम्ही बी कोण कुठलाचार्य, आचार्य, अमके अमके भरपूर काही नावं लावायला लागले लोक. काही गोष्टी नाही पटत आपल्याला, पण आता कोणाकोणाला सांगणार. आम्ही आमच्यापुढं अशी विरुद्ध लावली की ज्याने सगळं केलं त्याला आम्ही विसरून गेलो. आता मला सांगा, रामायणाचार्य नक्की कोण हो? रामायणाचार्य नक्की कोणाला म्हणायचं? ज्याने लिहिले त्याला म्हणायचं का जो सांगतो त्याला म्हणायचं? खरं सांगा, कोणाला म्हणायचं रामायणाचार्य? वाल्मिक ऋषींना रामायणाचार्य म्हटलं पाहिजे, पण आम्ही आमच्या व्हिजिटिंग कार्डवर लिहितो रामायणाचार्य. अरे मग वाल्मिकांनी काय केलं? जे आचार्य, ज्याने निर्माण केलं ते आचार्य आहेत. सांगणारा आचार्य नाही होऊ शकत. तो प्रवक्ता होऊ शकतो, कथाकार होऊ शकतो, इथपर्यंत ठीक आहे. भागवताचार्य तुमच्या हँडलवर आहे. भागवताचे तुम्ही प्रवक्ते आहात. व्यास आहे भागवताचार्य, तो त्यांचा अधिकार आहे. तो आमच्या नावावर आम्ही खपवलं नाही पाहिजे. कोण काय काय लावतं आमच्याकडे. एकाने दशक्रियाचार्य लावून टाकलं. दशक्रियाचार्य कोण कधी मरतं याची वाट पाहिजे, आणि त्याच्यातून परत आपल्याला तारीख कधी मिळते त्यासाठी पुन्हा गावच्या सरपंचाला फोन. नक्की आमच्या गावात आज माहीत झाली ना, मग तारीख कोणाला आहे? आमच्याकडे दशक्रियाला प्रवचन असतात, शोधात असतात सगळे. हे चुकीचं आहे सगळं. म्हणून सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि शेवटला याच ठिकाणी पूर्ण देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. अशा अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.